आणि त्यांच्या नावाचा उल्लेख आपण इथे बघितलाय। आता माहिती मिळते आम्हाला एकविरा स्पोर्ट्स नायगाव आणि मुफास वसईफाटा संघाचा संघनायक आमच्या कॉमेंट्री बॉक्स जवळ या। सागर भैर या ठिकाणी सज्ज आहेत चर्चा करण्याकरता या दोन्ही संघनायकांच्या सोबत। वसई मुफास वसईफाटा संघाचा संघनायक आणि एकविरा स्पोर्ट्स नायगाव संघाचा संघनायक आपण आमच्या अतिथी कक्षामध्ये चर्चा करता या। प्रारंभिक बॅट्समन उतरलेत, बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला उतरताना दिसत आहेत। चार्ल्स आणि जयेश हे दोन खेळाडू मैदानाच्या आत उतरत आहेत। जयेश खरत, चार्ल्स हे हा खेळाडू उतरलाय। एक अतिशय चांगला खेळाडू आहे, अनेक वर्षापासून मी त्यांना ओळखतोय आणि खरं तर सुरुवातीला आंतरराष्ट्रीय दर्जाच्या खेळाडूची मुलाखत घेण्याची संधी मला अर्नाळा परिसरामध्ये मिळाली होती, ज्याच्यामध्ये आविष्कार साळवी हा सर्वप्रथम या खेळाडूसोबत चर्चा करण्याची संधी मला मिळाली होती अर्नाळा येथील त्या मैदानावर। आणि मी विसरू शकत नाही तो क्षण माझ्या जीवनातील, कारण त्याच परिसरामध्ये मी RCBचे माजी कोच अनिल सचिन काकडकर यांना सुद्धा मी पाहिलं होतं। असा हा अर्नाळा परिसर अनेक खेळाडूंना आपण बघितलंय आउट ऑफ इंडियामध्ये प्रदर्शन करत असताना। त्याच्यामधलेच आणखीन एक आमचा नेस्टर धंबा हा खेळाडू ओमन कंट्रीच्या माध्यमातून क्रिकेट खेळताना दिसतोय। हा सुद्धा एक अभिमान आहे आपल्या पालघर जिल्ह्याचा। असे अनमोल रत्न आपल्याला या परिसरामधून दिलेत। दुसऱ्या बाजूला मुंबई प्रीमियर लीग मध्ये ज्या खेळाडूचं नाव पुढे आलं होतं ट्रुम्स नाइट्स संघाच्या माध्यमातून, तो भरत पाटील कोपरी संघाच्या माध्यमातून खेळताना दिसतोय। अशी ही अनमोल रत्न आहेत या क्रिकेट मधली। लेदर क्रिकेट आणि आता टेनिस क्रिकेटमध्ये आपली गुणवत्ता सिद्ध करण्याकरता सज्ज झालेत। दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा। बॅटर तयार आहेत, आमचे बॉलर तयार आहेत का? स्ट्राईक इनकडे 6 षटकांचा मॅच होतोय। स्ट्राईक इनकडे फलंदाज चार्ल्स, नॉन स्ट्राईक इनकडे फलंदाज जयेश करत। दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा। बेस्ट ऑफ लक बॉट टीम। 6 षटकांकरता तुमच्यासाठी वेळ लावला जातो इथे। आम्हाला विशाल भैर सांगतील की पहिला चेंडू किती वाजता बरोबर पडलाय। 6 षटकं तुमची 30 मिनिटांमध्ये टाकून पूर्ण व्हायला हवी। 3 वाजून 10 मिनिटं झालेत। बॅटिंग पॉवर प्लेचा इशारा। पहिलं षटक पॉवर प्लेचं मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये 2 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर राहतील। हे 2 क्षेत्ररक्षक आपण निक जर्सी नंबर 18 मिस्टर निखिल ओघे याला आपण बघतायत। बुम बुम असा सुद्धा उल्लेख त्याचा होत असतोय। मॅच स्टार्ट होतोय आणि एका बाजूला समीर कासारे सध्या युवा खेळाडू आहे, युवा गोलंदाज म्हणून त्याने मॅचेस जिंकून दिलेत कोपरी संघाला। पहिला बॉल पडण्याच्या मार्गावर। 3 वाजून 11 मिनिटांनी पहिला बॉल पडतोय बॅकवर्ड पॉइंट क्षेत्रामध्ये। चार्ल्स या फलंदाजाने चेंडूला कळून काढलं, 1 धाव मिळाली। या एका धाबेनीची त्याने आपलं खातं उघडलंय, अकाउंट ओपन केलंय, हे फार महत्वाचं होतं। एका धाबेनीची त्यांनी खातं उघडलंय। आता स्ट्राईक इनकडे फलंदाज गेला मिस्टर जयेश घरत। डावखुऱ्या हाताचा खेळाडू जयेश घरत, लेफ्टी बॅट्समन बॅटर असल्या कारणानं आपण ऑन साइडला पुन्हा एकदा व्ह्यू रचनेमध्ये बदल करताना बघतोय भरत पाटील अँड टीमला। भरत हरीश लक्षात घ्या 30 मिनिटांचा अवधी असेल पहिली ही 6 षटकं संपण्याकरता। 30 मिनिटांमध्ये तुम्ही हा पहिला डाव संपवायला हवा। पहिला पुढचा चेंडू राजेश याचा फुल लाईन चेंडू होता, मिड ऑफ क्षेत्रामध्ये चेंडू गेलाय। भरत पाटील चेंडूला अडवतोय, धाव घेण्याची संधी नाही, निर्धाव चेंडू गेलाय। धाव फलकावर धाबा आहेत। 2 चेंडूंच्या समाप्तीनंतर 1 धाबा। 6 षटकांचा मॅच होतोय। उजव्या बाजूला आपण बघतायत मोहन भाईंचं यान हे पुढे जात असतानाच अतिशय चांगलं व्यक्तिमत्व, युवा समाजसेवक। एच अँड ड्रॉप फ्लाय स्लिपच्या दिशेने चेंडू उडाला होता।
काय चांगले चेंडू टाकतोय, रिलीज बघा कशा पद्धतीने करतो, त्याच्या अँगल्स व्यवस्थित फिरतायत, बोटांची जादू त्याच्या मैदानाच्या आतून दिसते. राजेश ओगे सध्या फिरकीचा जादूगर या श्री सत्यनारायण स्पोर्ट्स कोपरी संघाचा गोलंदाजी मार्गावर गोलंदाजी पेश करतोय. स्ट्रायकिंगकडे फलंदाज जयेश आहे, त्याच्याकरता चार्ल्स काही ना काही कान मंत्र देतोय, क्रिकेटमधील आणखीन डावपेच त्याला शिकवतोय, हे फार महत्वाचं. पुढचा बॉल या चेंडूवर चढवलाय हल्ला, चेंडू आहे लॉंग ऑफच्या दिशेने, चेंडूने गाठलाय लांबचा पल्ला आणि कामी आलाय नॉन स्ट्राईक इंडच्या फलंदाजाचा सल्ला. या मिळतंय 4 धाबा. धावपळकावर लागले जाते ती सध्याच्या स्थितीला धाबा लागल्यात जात आहेत. धावसंख्या लागल्या तर 5. पुढचा बॉल जोरकस प्रहार, इनफिल्ड वरून चेंडूला उडवलाय, चेंडू लॉंग ऑनच्या दिशेने 2 बाउंस, सीमारेषे पार, आर पार, दमदार, शानदार, आमदार चौकार. मोठ्या मनाचा आहे दादा यो आमचा दिलदार, मानतात सहान थोर अनही प्रशांत घरत नावाचा खेळाडू येतोय. आता कोल्हापूर येथील ज्या टुर्नामेंट सुरू आहेत त्या टुर्नामेंट्स मध्ये आपली गुणवत्ता सिद्ध करतोय आणि जयेश घरत हा सुद्धा तितकाच सामर्थ्य ताकदवर खेळाडू आहे. पॉवर प्लेचा बादशाह म्हणून त्याला बघितलं जातोय आणि पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल फलंदाजी करण्याकरता त्याला धाडलं गेलंय. धावसंख्या 4 ने पुढे सरकली, धावसंख्या 9. पहिलं षटक प्रगतीपथावर, पहिल्या षटकामध्ये अजूनही 1 बॉल शिल्लक आहे. डावखुरा हाताचा खेळाडूचा डान्स बघा ना, मॅथ्यू हेडन पद्धतीने तो उभा राहिलाय त्या खेळपट्टीवर. फुलटा चेंडूला उडवलाय, ना इक्का ना दुक्का, सीधा सीधा चौका. या मिळतात 4 धाबा. प्रवीण पाटील दादाचा भारी हा मैत्र, त्याच्या साथीला खंबीर दत्ताराम हाय मास्टर, त्याच्या साथीला खंबीर दत्ताराम हाय मास्टर. वेलकम बॅक आलेल्या सर्व मान्यवरांचं, खेळाडूंचं आणि प्रेक्षकांचं आम्ही स्वर्गीय केसरीनाथ पांडुरंग पाटील यांच्या स्मरणार्थ अभिमन्यू स्पोर्ट जुचंद्र आयोजित आमदार चषक 2022 या टेनिस क्रिकेटच्या महासंग्रामामध्ये स्वागत करतोय. सुरू असलेला मॅच पहिल्या फेरीतील मॅच आहे शेवटचा. साईच्या स्पोर्ट्स अर्नाळा विरुद्ध श्री सत्यनारायण स्पोर्ट्स कोपरी असा. प्रथम फलंदाजी करताना टॉस हरल्यावर साईच्या स्पोर्ट्स अर्नाळा संघाने धावपळकाभर धाबा एका षटकाच्या समाप्तीनंतर बनवल्यात. बिनबाद 13 धाबा, 13 विदाउट लॉस 13 धाबा. निखिल ओगे स्टायलिश बॅट्समन म्हणून ज्याच्याकडे बघितलं जाते, एक परफेक्ट ऑलराऊंडर म्हणून चांगली भूमिका आत्ताच्या घडीला अदा करतोय. महेश गुरव यांना सुद्धा आपण बघतायत. जुने जाणते खेळाडू आपल्याला या मैदानाच्या आत दिसून येत आहेत. महेश पाटील मला दिसत नाही, ते कदाचित मैदानाच्या बाहेर असतील आणि मास्टरच्या मॅचेस भारताने येथे सुरू आहेत. फायनल मध्ये त्याने प्रवेश केलाय. सतीश पाटील यांना तुम्ही बघतायत. दुसऱ्या बाजूला नमन ओगे हे सुद्धा 38 सर्कलच्या आतमध्ये आहेत. नो डाऊट हरेश पाटील यष्टी रक्षक म्हणून चांगले गाजलेत. MS धोनी नंतर टेनिस क्रिकेटमध्ये मी सर्वात प्रथम नाव घेतोय त्या हरेश पाटील या खेळाडूचं. टाइमपास करू नका मित्रांनो, कारण पहिलं षटक फेकण्याकरता लागलेत तुम्हाला 6 मिनिटं. टायमिंग आम्ही लावलंय, वेळ आम्ही लावलंय. गोलंदाज परत पाटील, राईट आर्म राऊंड द विकेटचा 12, हलक्या हाताने चेंडूला ढकलून दिलं. शॉट कव्हर क्षेत्रात एक धाव मिळाली. या एका धाब्याने उजव्या हाताचा खेळाडू चार्ल्स यांनी धावसंख्येत बदल घडून आणलाय. धावसंख्या पोहोचली 14. स्ट्राईक रोटेट करणं फार गरजेचं आहे. जयेश घरत नावाचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये धावांचा पाऊस पडतोय आणि अशा वेळेस त्याला संधी देणं फार महत्वाचं आहे, हे त्यांनी लक्षात घेतलं. इथे बुद्धिमत्तेचा वापर करताना चार्ल्स नावाचा खेळाडू आपल्याला बघायला मिळतोय.
पुढे आता आपण बघूया दुसऱ्या पॉवर प्लेचं षटक सुरू असताना 3 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर, एक ठेवलाय मिड विकेट मध्ये, एक स्क्वेअर लेग मध्ये आणि एक लॉंग ऑफ मध्ये. एज लागलाय, बॅकवर्ड पॉइंट क्षेत्रामध्ये चेंडू गेलाय, खराबपैकी एक धाव रोखली जाऊ शकत नाही. या एका धाब्याची धावसंख्या पोहोचली 15 वर. सुरू असलेला मॅच साईच्या अर्नाळा विरुद्ध श्री सत्यनारायण स्पोर्ट्स कोपरी असा पाहत आहेत. कॅप्टन हरेश पाटील संयमी कर्णधार म्हणून जाणले जात आहेत आणि त्यांच्या माध्यमातून, त्यांच्या वाणीतून निर्णय आला होता, टॉस जिंकून आम्ही पहिल्यांदा फिल्डिंग करणार. अर्थातच चर्चेसाठी आपल्याकडे अनेक विषय आहेत. सध्या धावफलकावर धावा 15. डान्सिंग डाऊन द ट्रॅक चार्ल्स, जोराने खेळायचं होतं चार्ल्स या खेळाडूला. चेंडू आणि बॅटचा काही संपर्क होत नाही. एक अकुल टप्प्याचा चेंडू होता. फलंदाजाचं कृत्य बघितलं आणि त्याच्यानंतर चेंडू मध्ये बदल केलाय. ही खासियत आहे खेळाडू भरत पाटील याची. मुंबई प्रीमियर लीग मध्ये ज्याला आपण पाहिलं होतं. स्लोवर वन इनसाइड आउट करून चेंडूला कव्हरच्या वरून टोळवण्याचा प्रयत्न सफल ठरलाय. चेंडू सीमारेषे पार. हा आलाय मॅक्झिमम षटकार. बिग बिग बिगी करतो समाज कार्य छान मनानं साधा. गोरगरीब बेटा दादाचा आधार असतो सदा. पुरा करीतो नेहमी दादा दिलेला युवा. थँक्स डीजे. दीपेश लोखंडे नावाचा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात होता आणि त्याच्याकडून ही मोठी चूक घडली. 6 धाव मिळत आहेत चार्ल्स याला. 6 धावण्याची धावसंख्या बिनबाद 20. मला असं वाटतं की ही जी दिवार आहे ही दिवार तोडली तर थोडासा दबाव येऊ शकेल, अन्यथा संकट वाढतील. इनसाइड आउट, बॅकफुटला गेला. पुन्हा त्याच दिशेने खेळायचं होतं फलंदाज चार्ल्स याला. हा चेंडू डॉट गेलाय. धावसंख्या स्थिर. धावसंख्या 1.5. चेंडूंच्या समाप्तीनंतर 21 धावा. करंट रन रेट 11.95 आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचा बॉल दुसऱ्या षटकातील. पुन्हा बॅकफुटला गेला. एलिमिनेशन व्यवस्थित नव्हतं. 1 धाव मिळाली. मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि बघता बघता 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. याच बरोबर 2 षटक समाप्त होत आहेत. 2 षटकांची समाप्ती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धाबा लागला जात आहेत. बिनबाद 23 धाबा. एक छोटासा ब्रेक घेऊया. तत्पूर्वी कुठेच जाऊ नका. बघत राहा, पाहत राहा. अभिमन्यू स्पोर्ट जुचंद्र आयोजित आमदार चषक 2022. वसई तालुक्यात पालघर जिल्ह्यात चर्चा आहे खरोखऱ्या. वसई तालुक्यात पालघर जिल्ह्यात चर्चा आहे खरोखऱ्या. जुचंद्र गावचा अभिमानी चषक आहे हो 1 नंबर. 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 एकविरा नायगाव, मला असं वाटतं की तुम्ही टॉस जिंकलाय. निर्णय काय आहे? सागर भोईर आमच्यापर्यंत ही माहिती देत आहेत. पहिला डाव संपल्यानंतर आपण ही चर्चा करूया. पहिली 2 षटकं समाप्त होत आहेत. साईच्या अर्नाळा संघाची धावसंख्या बिनबाद 23 धावा. अर्नाळा परिसरामधून बिलॉंग करणारे अनेक नामचीन खेळाडू आपण बघितले. हार्डलक अष्टविनायक नायगाव टीम, प्रशांत कुबडीकर, निकेश कुबडीकर, रितेश गंगीकर. त्याच्यानंतर आपण बघितलं तर अतिशय चांगला खेळाडू योगेश कोळी. काय चांगला मॅच झाला ज्याच्यामध्ये पूर्णपणे वर्चस्व पाहायला मिळालं मिताली 11 शिरवली या संघाचं. हितेश दत्तात्रय पाटील यांच्याकडून लगातार 3 विकेट करता 500 रुपयाचं पारितोषिक असेल. LP उर्फ LP हितेश दत्तात्रय पाटील यांच्याकडून 3 विकेट करता, लगातार 3 विकेट करता 500 रुपये. फुल टॉस बॉल बॅकफुटला गेला. 1 धाव मिळेल. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू गेल्यानंतर एकाच धाब्यावर संतुष्ट फलंदाज जयेश करत.
या एका धाबेची धावसंख्या बिनबाद नाबाद 24. सध्या ही भागीदारी तोडणं हे एकच लक्ष असेल फिल्डिंग करणाऱ्या श्री सत्यनारायण स्पोर्ट्स कोपरी या संघाचं, कारण ही भागीदारी घातक बनत चाललेली आहे. ही दिवार तोडावीच लागेल. काहीतरी वेगळे रणनीतीने मैदानाच्या आतून आपली गुणवत्ता सिद्ध करावी लागेल, अन्यथा विस्फोटक खेळाडू मिस्टर चार्ल्स हा तयार आहे चेंडूला सीमारेषे पलीकडे धाडण्यासाठी. गोलंदाज तयार राजेश ओगे, फिरकीचा जादूगर ज्याला संबोधलं जातंय. लेफ्ट हँड राऊंड द विकेटचा मारा ऑफ ब्रेक केलं होतं या चेंडूला. थोडासा बाहेर निघताना चेंडू दिसला. बोटांची जादू तो सतत करत असतोय. बघायचं झालं तर 4 ते 5 तास गोलंदाजीचा सराव तो नेहमीच करत असतोय. असा हा एक फिरकीचा जादूगर आपल्याला कोपरी संघामध्ये बघायला मिळतोय. पुढचा बॉल. ओ काय चांगला चेंडू फॉरवर्ड शॉर्ट लेग मध्ये चेंडू राहतोय. धावबाची संधी, विकेटचं पतन, 4 याला परतावं लागतंय. ही रणनीती कामी आली. वेगवान चेंडू टाकलाय गोलंदाजाने आणि अशा रीतीने पहिला धक्का. 1 गडी बाद. धाव फळकावर धावा लागला जात आहे. तर 24 धावा, 24 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. धावबाच्या स्वरूपात या खेळाडूला परतावं लागलं. हितेश दत्तात्रय पाटील या विकेट करता सुद्धा 200 रुपये फिल्डरला म्हणजेच राजेश ओगे याला 200 रुपये जात आहेत. येस हितेश, एलपी राजेश याला हे 200 रुपये जात आहेत. बघतायत आपण निखिल ओघे याला. अतिशय चांगला खेळाडू आहे. आम्ही ज्या वेळेस त्या परिसरामध्ये समालोचन करण्याकरता जातो त्या वेळेस आम्हाला चांगलं प्रेम, आपुलकीची भावना, माणुसकीचं एक वेगळं नातं पाहायला मिळतोय आणि तो संघ इथे फिल्डिंग करतोय. धाव फळकावर धाबा, 1 गडी बाद, 24 धाबा. नवीन फलंदाज गेलाय मैदानाच्या आत, विकास गेलाय. निवेदित खेळाडू मी जास्त बघतोय साईजच्या स्पोर्ट्स अर्नाळा संघामध्ये. प्रशांत घरत याची कुठेतरी कमतरता आजच्या दिवसात थोडीशी भासेल साईजच्या स्पोर्ट्स अर्नाळा संघाला. आणखीन दिग्गज खेळाडू आहेत. संदीप खरवत सारखा बोटांची जादू दाखवणारा खेळाडू आहे. बाळा सुद्धा आहे, अरुण सुद्धा आहेत. ते क्रिकेट पासून थोडेसे बाहेर आहेत, आता सपोर्टर्स म्हणून चांगलं काम करतायत. इनसाइड आउट करून चेंडूला मनगड्याच्या साहाय्याने वळवलं जयेश खरत या खेळाडूने. 1 धाव मिळाली. शॉर्ट मिड विकेट मधून फिके येईपर्यंत दुसरी धाव सहजतेने पूर्ण. या 2 धाबांची धावसंख्या 1 बाद 26. षटक सुरू आहे तिसऱ्या षटकामध्ये 4 चेंडू टाकून झालेत गोलंदाज राजेश ओगे याचे. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. म्हणजेच याचाच अर्थ विशाल तुझ्या माहिती करता ही जी धावसंख्या आहे ती अगदी योग्य आहे. पुढचा बॉल. या चेंडूला सोडून दिला फलंदाज जयेश घरत याने, कारण त्याला थोडंसं ठाऊक होतं की डावी स्टिच कदाचित सोडून चेंडू जाईल. वाईडचा इशारा ललित भोईर सरांचा. अतिरिक्त धाबेची धावसंख्येत बदल. धावसंख्या पोहोचली 1 बाद 27. 2 चेंडू तिसऱ्या षटकात शिल्लक आहेत. राजेश ओगे 32 क्रमांकाची जर्सी परिधान करून गोलंदाजी करतोय. ओहो, इथे फलंदाजाने दाखवली आणि गोलंदाजाने वाकवली. गॉन. महत्वपूर्ण विकेट्स मिळते. याचबरोबर आणखीन 200 रुपये मिळत आहेत गोलंदाज राजेश ओगे याला. हितेश दत्तात्रय पाटील एलपी यांचे 100 रुपये आमच्यापर्यंत जमा आहेत. एकंदरीत 400 रुपयाचा मानकरी ठरलाय हा खेळाडू. 2.5 चेंडूची समाप्ती झाली. धावफळकावर धाबा लागले जात आहेत. त्या 27 धावा. 2 गडी बाद. जयेश आणि चार्ल्स हे 2 खेळाडू बाद होताना दिसले. 16 धावांचं योगदान जयेश घरत या खेळाडूने दिलंय. याचबरोबर चार्ल्स हा 8 बॉलमध्ये 10 धावा करून गेला. डेलमॉन हा सुद्धा देश विदेशामध्ये जाऊन क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. डेलमॉन ज्याला तुम्ही आपण बघतायत अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्याच्याकडे बघितलं जातोय डेलमॉन. आणखीन काही यान आमच्या अतिथी कक्षाच्या दिशेने येत आहेत. पाहुणे काही अतिथी कक्षाच्या दिशेने येत आहेत. त्यांचा उल्लेख सुद्धा आम्ही करणार आहोत. याआधी लोकनेते आमदार हितेंद्र ठाकूर साहेबांना आपण व्यासपीठावर बघितलं. काही चांगलं जीवन त्याने आतापर्यंत जगलंय. 1990 साली पहिल्यांदा आपण त्यांना राष्ट्रीय काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून निवडून येताना बघितलं. 1988 साली ज्यांना युवा अध्यक्ष वसई तालुक्याचं राष्ट्रीय काँग्रेसचं मिळालं. आणि कॉलेज जीवनामध्ये
कॉलेज मधील UR हे पद त्यांनी भूषवलंय. चर्चा तर मी करेन. आता चांगला फटका जसं लेदर क्रिकेटपटू खेळत असतायत, कारण लेदर क्रिकेटचा भरपूर अनुभव खेळाडू डेल्मॉन याच्या पाठीशी आहे. बघा ना, चोरट्या धावा कशा चोरल्या जात आहेत, पूर्ण केल्या जात आहेत. 3 धाव मिळत आहेत या चेंडूवर. 3 धाबांची धावसंख्या पोहोचली 30 वर. षटक इथे संपलंय. 3 षटकांची समाप्ती. 3 षटकांच्या समाप्तीनंतर चालू असलेल्या मॅच मध्ये साईच्या स्पोर्ट्स अर्नाळा संघाची धावसंख्या 2 गडी बाद 30 धाबा. एक छोटासा ब्रेक घेऊया. आमचे डीजे मास्टर सध्या तयारीत नाहीत. व्यासपीठ आमचे कॅमेरामॅन प्रीत पाटील आम्हाला दाखवत आहेत की मान्यवर कोण कोण आहेत या व्यासपीठावर. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकावर धाबा 30 लागल्यात. 2 गडी बाद. उजव्या बाजूला आदरणीय सन्माननीय हेमंत वर्तक सरांचं आगमन झालंय. अतिशय चांगलं व्यक्तिमत्व. 40+ संघाच्या माध्यमातून क्रिकेट खेळत असतायत आणि प्रत्येक स्पर्धेमध्ये काही ना काही सहकार्य करत असतात ते हेमंत वर्तक उजव्या बाजूला व्यासपीठाच्या दिशेने येत आहेत. बघू शकतायत व्यासपीठावर निखिल पाटील मग्न आहेत. केतन भोईर सुद्धा मग्न आहेत. त्याच्यानंतर केदारनाथ पाटील साहेब सुद्धा मग्न आहेत आणि दुसऱ्या बाजूला दूरध्वनीवर मोबाईलवर मग्न आहेत RK एंटरप्राइजेसचे मालक कुमार रणजित प्रकाश किनी यांना आपण बघतायत. आणि व्यासपीठावर दाखल होत आहेत हेमंत वर्तक सर, जे आता विराजमान होत आहेत, अस्तनस्त होत आहेत. सर आपणास निश्चितच असं नसतं होत असतानाच आपण हेमंत वर्तक साहेबांना बघतोय. वेलकम सर. 3 षटकांमध्ये चालू असलेला मॅच तुम्ही बघतायत. धावसंख्या आहे ती 30 धाबा 2 गडी बाद. भरत गोलंदाजी मार्गावर आलाय परत. चेंडू हवेत आहे. बॅकलिपचा चांगला वापर केलाय. 1 धाव पूर्ण केली. गॅप मध्ये फटका होता. 2 धाबा मिळून जात आहेत. या 2 धाबांची धावसंख्या झाली 2 गडी बाद 32 धाबा. ही अडचणी वाढल्यात फिल्डिंग करणाऱ्या संघाच्या, कारण या धावा रोखणं गरजेचं आहे. ही खेळपट्टी खास करून गोलंदाजाला चांगली साथ देताना दिसली सकाळपासून. समोरच आपण बघतायत रंगनाथ देशमुख यांना, रंगा या नावाने प्रसिद्धी मिळवणारे हे व्यक्तिमत्व. आणि या कॉमेंट्री बॉक्सच्या उजव्या बाजूला आदरणीय सन्माननीय श्री दीपेश केदारनाथ पाटील यांना सुद्धा तुम्ही पाहतायत. आता भन्नाट वेग होता. फुलटॉस करून खेळायचं होतं फलंदाजाला. 1 धाव मिळाली. लेग बाईचा इशारा पंच अजित म्हात्रे सरांचा. या अतिरिक्त धाबांची धावसंख्या 2 गडी बाद 33. षटक प्रगतीपथावर आहे. चौथ्या षटकामध्ये 4 चेंडू भरत पाटील या गोलंदाजाने रिलीज केलेत. 2 चेंडू टाकलेत. 2 वेळा मॅन ऑफ द सिरीजचा किताब भरत पाटील या खेळाडूला आतापर्यंत मिळालाय. एकदा आपण स्मार्ट टीव्ही बघितला आणि एका शिवनेरी कप मध्ये आपण त्यांना सायकल बघितले मॅन ऑफ द सिरीज म्हणून. आणि वसई फाटा मुफास वसई फाटा आयोजित त्या स्पर्धेमध्ये आपल्याला स्मार्ट टीव्ही मॅन ऑफ द सिरीज म्हणून मिळवताना दिसला यंदाच्या क्रिकेट हंगामामध्ये खेळाडू भरत पाटील. बघा ना, काही चांगले बदल करतोय. वेगवेगळ्या पद्धतीचे चेंडू टाकतोय. गोलंदाजी फलंदाजी शतरक्षण प्रत्येक ठिकाणी तो सर्वस्व हुकूमत गाजवताना दिसतोय. जोरदार अपील इम्पॅक्ट हा डावी स्टिचच्या बाजूला वळणारा होता. म्हणूनच पंचांच्या माध्यमातून लेग बाईचा इशारा. 1 सोरटी धाव मिळाली. या चौथ्या धाब्यांची धावसंख्या पोहोचली 34 वर. 3 षटक 3 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती 34 धाबा. गोलंदाज भरत पाटील, ज्याचा अनुभव आता संघाला कामी येतोय. वरिष्ठ खेळाडूंचा भरणा आपल्याला जास्त दिसतोय. महेश गुरव आहे, नमन ओघे आहे, सतीश पाटील आहे, राजेश ओघे आहेत. हे जुने जाणते क्रिकेटपटू आहेत. एज ॲट टेकन. यष्टीरक्षक कोणतीच चुकी करत नाही. डेल्मॉन या खेळाडूचा अडथळा दूर केला गेलाय. धाव फलकावर धाबा लागला जात आहेत. त्या 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये सध्याच्या घडीला 34 धाबा 34 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट. हितेश दत्तात्रय पाटील यांच्या माध्यमातून 100 रुपये म्हणजे 500 रुपये तुमचे पूर्ण झाले. भरत पाटील करता हे 100 रुपये मिळतील. LP हे टोपण नाव का पडलं चर्चा करावीशी वाटते मला. 3.4 चेंडूच्या समाप्तीनंतर धाबा लागल्या जात आहेत त्या
3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 34 धावा. स्कोअरबोर्ड किती स्पष्ट आपल्याला दिसून येतो. जेटीसी चे प्रोपरायटर मृणाल म्हात्रे इथे सज्ज आहेत. यश कांबळी डिजिटल स्कोअर अपडेटर म्हणून काम बघतायत. प्रीत पाटील कॅमेरामॅनची भूमिका अदा करतायत आणि समोर भूषण भोईर सक्षम कॅमेरामॅन म्हणून संपूर्ण मैदानाच्या चोहे बाजूने कॅमेरा फिरवतायत. पुढचा बॉल या षटकातील पुढील बॉल शॉर्ट कव्हर क्षेत्रामध्ये खेळून काढला. 1 धाव मिळाली. दुसरी धाव घेण्याचा विचार नाही. नवीन गेलेला खेळाडू आपण विघ्नेश याला बघतोय. धाव संख्या 1 ने पुढे सरकली. धाव संख्या पोहोचली 35 वर. याचबरोबर षटकाची या षटकाची झाली समाप्ती. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकावर धाबा लागला जात आहेत. 3 गडी बाद 35 धावा. 35 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट आफ्टर 4 ओव्हर. 5वं षटक टाकण्याकरता गोलंदाजी मार्गावर येतोय समीर कासारे. युवा खेळाडू आहे. मला आठवतोय भरत पाटील याला मिळालेले मॅन ऑफ द मॅच सुरुवातीला विजय घरत मामा टुर्नामेंट्स मध्ये त्यांनी दिली होती ती म्हणजेच समीर कासारे या खेळाडूला. निर्धाव षटक टाकलं होतं. समालोचन कक्षामधून मी स्वतः समालोचन करत होतो आणि समीर कासारे हा नावाचा ब्रँड आपल्याला आता श्री सत्यनारायण स्पोर्ट्स कोपरी संघामध्ये पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज समीर कासारे. पॉवर प्लेचे बंधन आता शिथिल झालेत. त्याच्यानंतर आपल्याला डाव्या बाजूला सचिन पाटील यांना सुद्धा तुम्ही बघतायत. आता नजर गेली आमची त्यांच्यावर. वसई विरार शहर महानगरपालिकेमध्ये उच्च पदावर कार्यरत असलेले सचिन पाटील. आज रविवारचा दिवस आहे, सुट्टीचा दिवस आहे आणि त्यामुळेच आपल्याला अवेलेबल झालेले दिसत आहेत श्री सत्यनारायण स्पोर्ट्स कोपरी संघाकरता. गोलंदाजी मार्गावर समीर कासारे. त्याच्या कोट्यातील पहिलाच बॉल ऑफ स्टंपवर सफल झालाय. चांगला चेंडू, तितकाच चांगला पावित्रा, तितकाच चांगला फटका. 1 धाव पूर्ण केली. या एका धावेची धाव संख्या वाढली. धाव फलकावर धाबा लागला जातात ते 36 धाबा. 36. कदाचित जी उन्हाची तीव्रता आहे, तीव्रता असल्या कारणाने इकडे इशारा करतायत पंच. जाऊ शकतायत. पंचाने इशारा केलाय. त्याला ग्लोव्ज हवे आहेत आणि म्हणूनच कारण बघितलं तर चिकटपणा आपल्या हाताला जास्त येतो. ग्रिप्स जी आहे बॅटची, ती बॅटची ग्रीप आपण व्यवस्थित पकडू शकत नाही. अनेक जे स्पोर्ट्सची दुकानं आहेत ते स्टिकर आपल्याला बॅटवर बघायला मिळत आहेत. सुरुवातीला गाजलेली कंपनी म्हणजेच विनर्स, या विनर्स कंपनीचे स्टिकर आपण बघितले. आता ब्रँडेड स्पोर्ट्स, म्हात्रे वेदर स्पोर्ट्स हे स्टिकर बघायला मिळत आहेत. SK स्पोर्ट्स, AA हे स्टिकर आपल्याला बॅटवर बघायला मिळत आहेत. पुढचा बॉल गोलंदाजाने पुन्हा एक चांगला चेंडू टाकलाय. धाव फलकावर धावा आहेत ते 36 धावा. 5वं षटक प्रगतीपथावर. 5व्या षटकात 4 बॉल अजूनही शिल्लक आहेत. स्ट्राईकिंग कडे उजव्या हाताचा खेळाडू आहे मिस्टर विकास. संघाचा विकास अजून तो करत नाही, स्वतःचा विकास करायला हवा. 3 चेंडू तो डॉट खेळलाय. निर्धाव चेंडू म्हणजेच दबाव. या दबावामधून बाहेर काढावा लागेल. दबाव या शब्दाला क्रिकेटच्या दुनियामध्ये तुम्ही आणूच नका, तर तुमची प्रगती होईल. गोलंदाज तयार समीर कासारे. ओ चांगला बॉल, गुड डिलिव्हरी. ओव्हर पिच चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर ठेवलाय. लगातारचे चेंडू टाकले जात आहेत. डॉट. धाव संख्या 36 बघू शकतायत. हे षटक 5वं सुरू आहे. 3 चेंडू अधिकृतरित्या टाकून झालेत. धाव संख्या 36 आहे. 26 क्रमांकाची जर्सी परिधान केलंय मिस्टर समीर कासारे या खेळाडूने. आता थोडासा कुठं चेंडूला शानदार षटकार. पावित्रा बघा ऑफ स्टंपवर सफल झालाय. थोडासा आकुटापाचा चेंडू मिळाला आणि योग्य तो उंची गाठून या चेंडूला धाडलं गेलंय. धाव संख्या 42. 42. 4.4 चेंडूच्या समाप्तीनंतर 42 धाबा धाव फलकावर लागल्यात. शतरक्षकाने कॅश टिपले, त्याच्याकरता 200 रुपये आहेत. प्रेक्षक असायला हवा तो आहे. पुढचा बॉल चेंडूने हवाई सफर केलाय. उंची जास्त गाठली. काय तितकीच लांबी असेल काय?
धावसंख्या 48, 3 गडी बाद. आणि बघू शकतायत सीमारेषा पलीकडे सौरभ यांनी झेल टिपलाय. आदरणीय सन्मान्य कुमार अमित दादा केदारनाथ पाटील साहेबांच्या माध्यमातून 200 रुपये आहेत आणि त्यांना विनंती करतोय हे पारितोषिक आपण वितरित करावं. हेमंत वर्तक सर हे पारितोषिक वितरित करतायत, कॅमेरामॅन दाखवतायत. हा जो पहिला असा मुलगा आहे, पहिला सीमारेषा पलीकडे झेल टिपणारा हा सौरभ आहे. अमित दादा, उद्या परवा ही प्राइस जास्त होईल काय? नक्कीच शेवटच्या दिवसामध्ये आपण सीमारेषा पलीकडे झेल जो टिपेल त्याच्याकरता आणखीन काहीतरी बघू शकतोय. धावफलकावर सध्याच्या स्थितीला धावा लागल्यात 48 धावा. शेवटचा बॉल या षटकातील कासारे याचा. तिसरा षटकार येईल का? विकास आता विकास करतो. कुठेतरी त्याला जाणवलं, कुठेतरी भासलं की माझ्यामध्ये काय कमी आहे. मी याआधी 4 चेंडू निर्धाव खेळलोय आणि मला काहीतरी करावं लागेल, अन्यथा प्लेयर्स पॅव्हेलियन्स मध्ये आमचे जे इतर खेळाडू आहेत ते मला टोचतील. धावसंख्या 48 धावा. शेवटचा बॉल असेल, शेवटचा बॉल असेल. पुढचा बॉल चेंडू हवेत आहे, उंची जास्त गाठली, लांबी कमी. आणि अशा रीतीने आपण बघतायत सध्याच्या घडीला 2 धावा पूर्ण होत आहेत. याच बरोबर या 2 धावांची धावसंख्या वाढताना पहिल्या 5 षटकांच्या समाप्तीनंतर साईच्या स्पोर्ट्स अर्नाळा संघाची धावसंख्या 3 गडी बाद 50 धावा. एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक मध्ये आपण ऐकूया सुमधुर गीत 50 रन्स. थँक्स डीजे. साईच्या स्पोर्ट्स अर्नाळा संघाने 5 षटकांमध्ये सध्या धावा बनवल्या 3 गडी बाद 50 धावा. वाटचाल तर चांगली केली आहे. 10च्या सरासरीने 50 धावा धावपळकावर जमा झालेत. अजूनही 1 षटक शिल्लक आहे. समोरच्या कडून गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज जो सज्ज झालाय. गोलंदाज आपण बघतायत गोलंदाजी मार्गावर महेश गुरव नावाचा खेळाडू आलाय. कोपरी गावामधचा विचार केला तर कोपरी गावामधून अनेक अनमोल रत्न पुढे आले. भारतीय डिसेबल संघाचे कर्णधार सर रवी पाटील सरांना कोण विसरेल, ज्यांनी अफलातून कामगिरी केलंय. पहिलं शतकवीर म्हणून ज्यांची वर्णी लागते. श्रीलंका, पाकिस्तान, साऊथ आफ्रिका या तिन्ही देशांविरुद्ध शतक झळकावणारा रवींद्र पाटील मला नेहमीच आठवत असतोय. सर रवींद्र पाटील सरांना आपण प्रत्येक वेळी आठवण करत असतोय. आता ह्या चेंडूला ऑन साइडला खेळून काढलंय. एक मिळाली, बॅकवर्ड सर्व लेग मध्ये चेंडू केलाय. बघता बघता 2 धाव पूर्ण होत आहेत. या 2 धावांची धावसंख्या पोहोचली 52 वर. 52 धावा. अजून विचार केला तर 5 चेंडू शिल्लक आहेत. महेश गुरव गोलंदाजी मार्गावर. स्ट्राईकिंग कडे उजव्या हाताचा खेळाडू आहे मिस्टर विघ्नेश. संघनायक आहे, कर्णधार आहे. कर्णधार म्हणून क्रमांक 5 वर तो येताना दिसतोय. विघ्नेश, विघ्नहर्ता महेश गुरव गोलंदाजी मार्गावर. ऑफस्टंप निघणाऱ्या चेंडूला बाहेर धाडण्याचा प्रयास. चेंडू एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये हवेत आहे. क्षेत्ररक्षकाने चांगलं काम केलंय आणि दीपेश लोखंडे चांगला झेल टिपतोय. विकेटचं पतन. आणखीन एक धक्का. 4 गडी बाद. धाव संख्या 52. रिप्ले मध्ये आपण बघितलं एक चांगले तंत्र त्या ठिकाणी बघायला मिळालं. दीपेश याने हा झेल टिपलाय. बराच वेळ चेंडू हवेमध्ये होता. हे पाहू शकतायत कशा पद्धतीने हा झेल टिपला गेलाय. बघितलं जितका वजन होतं चेंडूचं तो थोडंसं मागे सुद्धा जाताना दिसलाय. संतुलन शरीराचं व्यवस्थित असायला हवं. आता नवीन फलंदाज 4 गडी बाद धावपळकावर धावा 52.
संदीप करवत नावाचा खेळाडू आलाय. काय मैदानाच्या आतमध्ये करवत चालवेल. संदीप करवत टेनिस विश्वातील एक नामवंत गुणवंत असा खेळाडू. लिदर क्रिकेटमध्ये सुद्धा त्याने आपली आगळीवेगळी छाप सोडलंय. तो नॉन स्ट्राईक इन कडे आणि स्ट्राईक इन कडे खेळाडू आहे विकास. 2 षटकारांच्या साहाय्याने विकास 14 धावसंख्येवर खेळतोय. संघाची धावसंख्या 52. शेवटचे 4 बॉल शिल्लक. लास्ट 4 बॉल टू गो. चांगला नजारा चोहेबाजून आपण बघतायत. या मैदानाच्या अवतीभोवती काही इमारती, काही पर्वतरंग आपल्याला बघायला मिळत आहेत. सरळ बॅटचा वापर. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. चेंडू सीमारेषे पार. मॅक्झिमम षटकार. बिगी स्टँड अँड डिलिव्हर. बघू शकतायत त्या खडे खडे कसा पद्धतीने हा शॉट सिलेक्शन होतं फलंदाजाचं. आणि या 6 धावांची धावसंख्या 58. 4 बाद 58 हा उच्चांक आहे या स्पर्धेचा. 3 चेंडू अजूनही शिल्लक आहे. स्ट्राईक इन कडे खेळाडू आहे मिस्टर विकास. हा चेंडू आपण जर बघितला तर अतिशय चांगला चेंडू आहे. रिच वाईडची संकल्पना मागच्या 2 वर्षापासून आपण बघितली आणि त्या अनुषंगाने व्यवस्थित निरीक्षण करून योग्य तो निर्णय पंचांचा पोहोचलाय. हा डॉट बॉल निर्धाव चेंडू. धावसंख्या स्थिर. धावफलकावर धाबा 4 बाद 58 धाबा. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. 9 बॉल मध्ये 21 धावसंख्येवर खेळतोय फलंदाज विकास. स्विच करायचा होता. चेंडू हवेत आहे. सतीश पाटील यांना चकवून चेंडू येतोय पाठीमागे. बघूया काय घडलंय. सचिन पाटील चेंडूला अडवतायत. बघता बघता 3 धावा पूर्ण केल्या जात आहेत. या 3 धाबांची धावसंख्येत बदल होतोय. थर्ड मॅन मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण. धावसंख्या पोहोचली 61. शेवटचा बॉल असेल या इनिंग मधला. धावसंख्या 61. 5.5 चेंडूंच्या समाप्तीनंतर पुढील होणारा मॅच मोफास वसई फाटा विरुद्ध एकविरा नायगाव असा आपण बघणार आहोत. या मॅच मध्ये जो संघ जिंकेल तो सुपर 8 मध्ये दाखल होईल. या आधी कालच्या दिवसामध्ये सुपर 8 मध्ये दाखल होणारे 2 संघ आपण बघितलं. जॉलीबॉय जुचंद्र आणि विपक्ष टीम आपण बघितलं पतू पॅकर्स जुचंद्र. दोन्ही संघांचं आम्ही अभिनंदन करतोय. आजच्या दिवसामध्ये सुपर 8 मध्ये दाखल होणारा कोणता पहिला संघ असेल हे पाहणार आहोत. शेवटचा बॉल या इनिंग मधला. संदीप करवत स्ट्राईक इन कडे. शॉर्ट बॉल पुल केला. चेंडू मिड विकेटच्या दिशेने. क्षेत्ररक्षक तैनात आहे डीप मध्ये. आणि बघता बघता काय घडलंय. यस 4 धावा आहेत म्हणून तो खेळाडू थांबलाय. 4 धावा मिळत आहेत. याचबरोबर पहिल्या डावाची समाप्ती. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर फलंदाजी करताना टॉस हरल्यावर साईच्या स्पोर्ट्स अर्नाळा संघाची धावसंख्या बनली 4 गडी बाद 65 आणि 66 धावांचं लक्ष ठेवलं गेलंय. 66 रन्स रिक्वायर्ड टू विन. हे लक्ष आहे श्री सत्यनारायण स्पोर्ट्स कोपरी संघासमोर. नायगाव तुमचं डिसिजन काय आहे सांगा प्लीज. नायगाव एकविरा. एकविरा नायगाव. बॉलिंग ओके. गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. फलंदाजी करता तयारीमध्ये राहा. मुफास वसईफाटा टीम. पहिला डाव समाप्त झालाय. हे पाहू शकतात आमचे 2 दिग्गज खेळाडू जे पंचांच्या भूमिकेमध्ये तुम्ही पाहिलेत. पनामाक्या परिधान करून मैदानाच्या बाहेर येताना सर अजित म्हात्रे, सर ललित भोईर यांच्यावर कॅमेरामॅनांची नजर आपल्याला बघायला मिळते. डॅशिंग पर्सनॅलिटी मिस्टर अजित म्हात्रे. विस्फोटक खेळाडू गावदेवी एक्सर संघाच्या माध्यमातून खेळताना आपण बघितलंय. याचबरोबर जुचंद्र गावातील हे अतिशय चांगलं अनमोल रत्न ललित भोईर सरांना सुद्धा आपण बघितलंय. ही विकेट बघू शकतायत. अतिशय चांगली सजावट या विकेटची केली गेली. जेटीसीच्या माध्यमातून आता कॅमेरामॅन वर कॅमेरा फोकस केलाय. भूषण भोईर त्या ठिकाणी सज्ज आहेत. आणखीन ग्रीन जर्सी मध्ये आपल्याला कॅमेरामॅन ची भूमिका अदा करण्याकरता सज्ज असलेले भूषण भोईर तर आहेत आणि त्यांच्यासोबत ग्रीन जर्सी मध्ये आपण बघतोय
कोपरी टीम एक लक्षात घ्या, आयोजकांनी ही ब्लू ट्रॅक परिधान करून खेळण्याकरता परमिशन दिलेली आहे. याआधी आम्हाला आयोजकांना विचारलंय. पहिला डाव संपलाय. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर धाव फलकावर धावा 65. खऱ्या अर्थाने चांगलं काम केलं पहिल्या इनिंग मध्ये. फलंदाजीमध्ये बघितलं आपण विकास याला 10 बॉलमध्ये 23 धावांची नाबाद खेळी साकारली. 9 बॉलमध्ये 16 धावा जयेशाने बनवल्या. चार्ल्स याने 8 बॉलमध्ये 10 धावांचं योगदान दिलं. गोलंदाजीमध्ये बघितलं तर सफल गोलंदाज राजेश ओघे 2 षटकांमध्ये 20 धावा देऊन 1 गडी बाद केलाय. भरत पाटील यांनी 2 षटकांमध्ये 15 धावा देऊन 1 गडी बाद केलाय. हा होता लेखाजोखा पहिल्या डावाचा. आता 66 धावसंख्येचा पाठलाग कसा काय केला जाईल, काय रणनीती असेल शतरक्षणामध्ये आणि कशा पद्धतीने चांगले विचार घेऊन प्रारंभिक बॅटर मैदानाच्या आत उतरत आहेत याचं धावतं वर्णन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याकरता सज्ज होत आहेत महाराष्ट्राचे एक्सप्रेस. गोड आवाज प्रमोद शेडगे सरांचा आपण ऐकणार आहोत. ओ टू यू प्रमोदजी. Thank you very much, Sandeep Jigawant sir. Hello, check. तर विजयासाठी एकंदरीत 66 धावांचं लक्ष समोर ठेवलं गेलंय. जबरदस्त विकासची बॅट तळपली गेली आणि त्याच्या बॅटमधून तब्बल 23 धावा 10 चेंडूमध्ये 230च्या स्ट्राईक रेटने तब्बल 3 षटकार ज्याने ठोठावले गेले. सुपर आउटस्टँडिंग परफॉर्मन्स पाहायला मिळाला. आणि तदनंतर जर आपण पाहिलं तर चार्ल्सने 8 चेंडूमध्ये 10 धावा केल्या. तदनंतर 16 धावा 9 चेंडूमध्ये जयेशने मात्र आपण पाहू शकलात आणि 10 चेंडू 23 धावा बाकी इतर कॉन्ट्रीब्युशन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं. विजयासाठी 66 धावांचं लक्ष समोर ठेवलं गेलंय. आपण स्पर्धा पाहतोय अभिमन्यू स्पोर्ट जुचंद्र आयोजित ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. कुमार अमितदादा केदारनाथ पाटील साहेब यांच्या संकल्पनेतून ही स्पर्धा मात्र साकारली गेली. आमदार चषक 2022चा हा शानदार सोहळा आजचा सलग दुसरा दिवस या स्पर्धेचा आपण पाहू शकतात. 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. दोन्ही संघ बलाढ्य आहेत. दोन्ही संघ मातब्बर पाहायला मिळत आहेत. या धावा कशा पद्धतीने चेस केल्या जात आहेत याकडे सर्वांचं लक्ष वेधित लागलंय. एका साईडला भरत पाटील आणि अक्षय मातले ही जोडी मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ होते मंद मंद पावलांनी. हे पट्टीच्या दिशेने आपण पाहू शकतायत. खूप सुंदर अशा वातावरणात आजचा सलग दुसरा दिवस. सकाळी थोडंसं मॉर्निंग सेशन मध्ये आपण पाहिलं सूर्य आणि ढग यांच्यामध्ये जणू काही लपंडाव सुरू होता. थोडंसं वातावरण खराब होतं आणि त्यानंतर सूर्याची प्रखर किरणे ही खेळपट्टीवर पाहायला मिळाली. मात्र ही हायेस्ट टोटल असेल ती साईच्या अर्नाळे या संघाच्या माध्यमातून. खूप चांगलं क्रिकेट, टेनिस क्रिकेट विश्व खूप पुढे चाललंय. 120 ग्रॅमच्या या टेनिस चेंडूने तुम्हा सर्वांना वेड लावून सोडलंय. असा खेळ म्हणजे क्रिकेट. कोणाच्या मनात ध्यानात नव्हतं की एवढं पॉप्युलर टेनिस क्रिकेटला मात्र सुगीचे दिवस येतील. परंतु आज प्रत्येक खेळाडूचे सुगीचे दिवस आलेत प्रत्येक खेळाडूला. आणि खूप चांगल्या प्रकारचं क्रिकेट सातत्याने आपण पाहू शकतात. पंच काय डिस्कस करतात त्या ठिकाणी. तत्पूर्वी आपण लगेच क्षेत्ररक्षण सजून घ्या. अजित म्हात्रे अँड ललित भोईर अर्थातच बंड्या या नावाने जास्तीत जास्त पसंती मिळाले. 66 धावांचं लक्ष समोर ठेवलं गेलंय. तर विनायक भोईर आपण पाहू शकाल एक रणजीपटू म्हणून ज्याची ओळख आपल्याला पाहायला मिळते. आमदार चषक 2022 मृणाल म्हात्रे जे प्रोप्रायटर जेटीसी लाईव्हच्या माध्यमातून कव्हर करत असताना आपल्याला पाहायला मिळतात. या स्पर्धेच्या माध्यमातून भरपूर पाठीराखे मात्र साईच्या अर्नाळा संघाचे आपल्याला पाहायला मिळतात. कारण यंदाच्या वर्षात खूप चांगल्या प्रकारची प्रगती केली. जवळजवळ 8 फायनल ज्यांच्या खात्यामध्ये आपण पाहू शकतात आणि उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश करत असताना 5 ते 6 वेळा आपण पाहू शकलात. अशा पद्धतीने यंदाच्या वर्षात जे 2 संघ खेळायचे एका साईडला
दुर्गेश 11 आपण पाहू शकत होतात, परंतु आता मात्र आपण पाहू शकतात एकत्रित दोन्ही संघ येत आहेत आणि खूप चांगल्या प्रकारचं मात्र क्रिकेट हाताळलं गेलंय. अमित तांडेल आपल्या गोलंदाजी मार्कवर येताना श्री सत्यनारायण स्पोर्ट्स कोपरी संघाचा विचार केला तर मॅन इन फॉर्म आहे, परंतु आज खरी गरज असेल खूप चांगल्या प्रकारचं क्रिकेट खेळ का मात्र भरत पाटील, कारण कागदोपत्री स्ट्रॉंग आहे, परंतु मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला खूप मेहनत करावी लागते. हे आपण सातत्याने पाहिलंय, कारण आयुष्यात क्षेत्र कोणतंही असो कष्टाला पर्याय नाही आहे आणि कष्ट जर तुमचे प्रामाणिक असतील ना तर यशालाही पर्याय नाही आहे. म्हणून तुम्हाला मेहनत कष्ट घ्यावेच लागतील. अपार कष्ट घेऊन मात्र या वेळेला हे मॅच खूप चांगल्या प्रकारचं खेळावं लागेल आणि दोन्ही संघ मात्र बलाढ्य असल्यामुळे संघर्ष नेहमीच मैदानाच्या आतमध्ये आपल्याला चांगल्या प्रकारचं पाहायला मिळतो. कारण विघ्नेशने माहिती दिली होती की मात्र आतापर्यंत आम्ही वरचढ ठरलोय श्री सत्यनारायण स्पोर्ट्स कोपरी संघाच्या अगेन्स्ट, परंतु खरी आता मात्र यावेळेला कसोटी असेल ती मैदानाच्या आतमध्ये. स्टार्ट ऑफ द मॅच पंच मात्र यावेळेला इशारा करतायत. मिस्टर ललित भोईर अर्थातच बंड्या त्या ठिकाणी आपण पाहू शकतात. अमित तांडेल एक्सप्रेस गोलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं आमदार चषक गाजवलं, उत्कृष्ट गोलंदाजाचं अवॉर्ड ज्याला मात्र प्रदान केलं गेलं, सन्मानित केलं गेलं. विराथन बुद्रुकच्या मैदानात अल्पेशदादा भोईर यांची ती स्पर्धा स्वर्गीय मोहनीश संजय राऊत यांच्या प्रित्यर्थ पाहायला मिळाली. पहिला चेंडू षडंपूलचा फटका पाहायला मिळतोय, सुंदर दमदार यावेळेला चौकार पाहायला मिळतोय. आमदार चषकामध्ये 4 धावा, गुड शॉट, वेलकम बाउंड्री, चौकार. पहिल्या चेंडूवर मात्र यावेळेला इरादे पक्के स्पष्ट केले गेलेत. जर अमितने अशी जर चेंडू फेकले तर मी त्याला मात्र बाउंड्री लाईनचा रस्ता दाखवेन आणि त्या अनुषंगाने मात्र यावेळेला अखूट टप्प्याचा चेंडू होता आणि कुणाल पाटील यांचं चौकाराने स्वागत व्यासपीठावर केलं जातं. आदरणीय हेमंतजी वर्तक साहेब आपण पाहू शकतायत ऑन स्क्रीनवर. यावेळेला ऑन साईडला सुरेख पद्धतीने चेंडूला मात्र यावेळेला स्टॉप केला चार्ल्स गावद्या. त्या ठिकाणी आपण पाहू शकता 2 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर. भरत पाटीलच्या बॅटमधून येत असताना 5 या धावसंख्येवर 5 रन्स ऑन दी बोर्ड लागला. आता षटक क्रमांक पहिला आहे. पहिल्या षटकातील आतापर्यंत चेंडू फेकून झाले ते 2. षटक क्रमांक पहिला पॉवर प्लेचं बंधन, मॅन्डेटरी पॉवर प्ले आपल्याला कंटिन्युअस पाहायला मिळतात. 2 पॉवर प्ले असतील आणि 2 पॉवर प्ले मध्ये जेवढ्या धावा येतील तेवढ्या मात्र खूप उपयोगी ठरतील श्री सत्यनारायण स्पोर्ट्स कोपरी या संघाला. खूप चांगलं क्रिकेट, गुड क्रिकेट, क्वालिटी स्टँडर्ड आलेल्या आमच्या लाडक्या प्रेक्षक राजांचं मनपूर्वक हृदयाच्या अंतकणापासून अमितदादा पाटील यांच्या वतीने सहर्ष स्वागत आहे. अमित तांडेल लेफ्ट आर्म गोलंदाज. यावेळेला ऑन साईडला सुरेख पद्धतीने सायमंडला मात्र बीट करून चेंडू विघ्नेश पुढे सरसावतोय. तत्पूर्वी चेंडूला फील्ड करेपर्यंत एकच धाव मिळेल अक्षय मातलेच्या बॅटमधून आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 6 धावा. चेंडू फेकून झालेत आतापर्यंत. पहिल्या षटकातील 3 चेंडूचा खेळ झालाय. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 6 धावा. सेकंड इनिंग मध्ये 66 धावांचा पाठलाग करताना यावेळेला सिंगल डबलला महत्व दिलं जातं. भरत पाटील एका साईडला आपण पाहू शकतायत ज्याच्या नावावर टेनिस क्रिकेट विश्वामध्ये 6 चेंडूवर 6 षटकार मारण्याची किमया ज्या फलंदाजीने केली गेले तोच खेळाडू मात्र आपण पाहू शकतात. भरत पाटील लेदर क्रिकेटचा क्लास नेहमीच पाहायला मिळतो, परंतु आज खरी गुणवत्ता सिद्ध करावी लागेल. ऑफ साईडला सुरेख पद्धतीने चेंडूला इंटू द गॅप मध्ये खेळला गेलाय. तत्पूर्वी चेतन भोईर पुढे सरसावतोय जो पोलीस दलात कार्यरत आहे. अमूल्य वेळ काढत असतो आपल्या एक गाव एक फॉर्मॅट साठी. विनायक भोईर यांचे मात्र बंधू आपण पाहू शकतायत ज्या क्षेत्ररक्षकाकडे चेंडू मात्र यावेळेला निघून गेला. तत्पूर्वी 1 धाव येते. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर 7 धावा. 7 रन्स ऑन दी बोर्ड लागले आहेत. भरत पाटील एका साईडला अनेक अर्धशतक ज्याच्या नावावर पाहायला मिळत आहेत आणि अक्षय मातले ऍज अ बॅटर म्हणून आता ज्याच्याकडे पाहिलं जातं, कारण पहिला गोलंदाज म्हणून किरदार नेहमीच सातत्याने निभावायचा, परंतु आता ऍज अ बॅटर म्हणून खूप चांगली प्रगती करतोय. यावेळेला पहिला सुरेख पद्धतीने शफल झाला. यावेळेला इम्प्रोव्हायझेशन स्ट्रोक रिस्क घेतले गेले. चेंडूला मात्र यावेळेला पाठवलं चौकाराकरिता फाईन लेगला बीट करून 4 धावा, वेलकम बाउंड्री. या चौकाराने धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर 11 या धावसंख्येवर 11 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जातात. कारण श्री सत्यनारायण स्पोर्ट्स कोपरी संघ जर आपण पाहिला तर हार न मानणाऱ्यांपैकी एक संघ आपल्याला पाहायला मिळतो आणि विरार विभागातून हे दोन्ही संघ एका साईडला आपल्याला पाहायला मिळतात. खेळत असताना आपण सातत्याने पाहू शकतात. पहिल्या षटकातील आतापर्यंत चेंडू फेकून झालेत. विशाल भोईर आम्हाला दर्शवतात की 5 चेंडूचा खेळ झालाय. 5 चेंडूच्या समाप्तीनंतर 11 धावा, 66 धावांचा पाठलाग करताना जयेश घरत एका साईडला जयू
या नावाने जास्तीत जास्त पसंती मिळाले. प्रशांत गरत यांचे बंधू पाहायला मिळतात. एका साईडला विघ्नेश्वर आज कर्णधार पदाचा रोल मात्र ज्याच्या माध्यमातून सातत्याने आपल्याला पाहायला मिळतो. अमित तांडेल सारखा गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज अक्षय मातलेसाठी एक चौकाराच्या सहाय्याने खेळ करत असताना 11 धावांवर श्री सत्यनारायण स्पोर्ट्स कोपरी. खोलवर चेंडू होता, गुड डिलिव्हरी. तेवढाच मात्र चेंडूला यावेळेला ऑब्झर्व करून निरीक्षण केलं आणि फक्त चेंडूला दिशा दिली. सायमन पुढे सरसावतोय. तत्पूर्वी एक धाव निश्चित स्वरूपात आपल्याला पाहायला मिळेल आणि धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर 12 धावा, 12 रन्स ऑन द बोर्ड लागला. आता सुरुवात चांगली झाली कारण 12ची सरासरी योग्य सरासरी आतापर्यंत पाहायला मिळते. कारण रिक्वायर्ड रन रेट 11च्या सरासरीने प्रति षटकामागे खेळायचं होतं. इथे मात्र 12 धावा फलकावर आपल्याला पाहायला मिळतात पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर. सेन्सिबल क्रिकेट खेळावं लागेल. टेनिस क्रिकेटचा जो आज क्रेज वाढलेला आहे वाखाणण्याजोगे. विनायक भोईर जबरदस्त, ज्याने 8 चेंडूवर 8 षटकार आगाशीच्या मैदानात ठोठावले गेले होते यंदाच्या वर्षामध्ये टेनिस क्रिकेटमध्ये. तोच खेळाडू आपण पाहतो एक अर्धशतक ज्याच्या नावावर मॅन ऑफ द मॅच, उत्कृष्ट फलंदाज आणि मॅन ऑफ द सिरीज आपल्या नावावर करणारा तोच विनायक भोईर रणजीपट्टू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं मात्र पुढे येत असताना पाहायला मिळतोय प्लेइंग 11 मध्ये. पहिलं षटक 12 धावा या फलकावर आपल्याला पाहायला मिळतात. खूप चांगलं MPL ज्याने हाताळलं मुंबई प्रीमियर लीग आणि सूर्यकुमार यादवच्या बरोबर चांगला खेळ करत असताना ॲज अ कॅप्टन म्हणून सूर्यकुमार यादव याच्याकडे पाहिलं गेलं आणि त्याच्याबरोबर खूप काही मात्र टिप्स घेऊन ज्या पद्धतीने आतापर्यंत चांगलं क्रिकेट हाताळलं गेलंय खरोखरच वाखाणण्याजोगे आपण पाहू शकतायत. म्हणतात ना की फॉर्म इज टेम्पररी अँड क्लास इज परमनंट. तो क्लास तुमच्यामध्ये असायला हवा आणि तो क्लास मात्र विनायक भोईर सातत्याने दर्शवतोय. भरत पाटील सारखा खेळाडू सातत्याने त्या स्क्वॉड मध्ये आपल्याला पाहायला मिळाला. धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते ती एकंदरीत 12 धावा. षटक क्रमांक 2 संदीप खरवत आपल्या गोलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळतोय. खूप चांगल्या प्रकारचा आत्ताच नुकतीच जी स्पर्धा झाली बहुजन विकास आघाडी पुरस्कृत HDIL चषक 70,000ची त्या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट गोलंदाज म्हणून ज्याला सन्मानित केलं गेलं तो संदीप खरवत. ऑन साइडला डान्सिंग डाऊन द ट्रॅक इनटू द गॅप मध्ये खेळला गेलाय. चेंडू मात्र यावेळेला फार वेगाने निघून जातोय. जयू काय जबरदस्त एफर्ट घेतले गेले होते. सुंदर एफर्ट या ठिकाणी पाहायला मिळतात आणि हा ना करता करता विकास चिका मात्र पुढे सरसावतोय. तत्पूर्वी जर आपण पाहिलं विकास मात्र यष्टी रक्षकाची भूमिका निभावत असताना त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण खूप चांगल्या प्रकारचं पाहायला मिळतं. धावांची गती फलकावर 15 धावा. एका साईडला रोहित मात्र पुढे सरसावले गेले होते. विकास मात्र यष्टी रक्षकाची भूमिका साकारतात. एकच कॅप एका कलरच्या पाहायला मिळतात. तो व्हाईट अँड व्हाईट मध्ये विकासने काही जबरदस्त खेळ 23 धावांची इनिंग पेश केली. रोहित पाटील आमचे 12th मॅन नेहमीच मात्र कॉपरेट करण्यासाठी. रोहित राऊत यावेळेला पाहायला मिळतात. धावसंख्या 15 धावा. यावेळेला मात्र खेळण्याचा प्रयत्न केला आणि भरत पाटील एक बेजबाबदार फटका सरळ चेंडू चेतन भोईरच्या हातामध्ये निघून जातोय. गुड कॅच ऑफ क्वालिटी. फलंदाज बाद होताना भरत पाटील एक मोठा धक्का श्री सत्यनारायण स्पोर्ट्स कोपरी संघाला गॉन. या आमदार चषकाचं आयोजन केलंय तू चंद्र गावाला. वाजताई नाव गाजताई, वाजताई नाव गाजताई, नाव गाजताई अमित दादाचा या तू चंद्र गावाचा, या 19 नंबर वाल्याचा तर नवीन फलंदाज राजेश शोगे आपल्याला पाहायला मिळतोय. अमित दादा पाटील यांच्या संकल्पनेतून ही स्पर्धा साकारली जाते. सातत्याने चांगलं क्रिकेट मात्र या जुचंद्रच्या क्रीडा नगरीमध्ये आपण पाहू शकाल. जशी ही स्पर्धा मात्र समाप्तीवर होते तसं लगेच नायगाव परिसरामध्ये 1 लाख मोलाची स्पर्धा एकविरा स्पोर्ट्स नायगाव प्रेझेंट करत असताना आपल्याला पाहायला मिळेल. जी 1 लाखाची स्पर्धा आहे ती 24 ते 27 दररोज 8 संघांना प्राधान्य दिले गेलंय. असाच फॉर्मॅट आपल्याला पाहायला मिळेल आणि त्यानंतर 28 ते 3 द ग्रेट मराठा आयोजित ही स्पर्धा मात्र मोहनदादा पाटील यांच्या संकल्पनेतून पुढे येताना आपल्याला पाहायला मिळेल. आणि तदनंतर ती स्पर्धा जर आपण पाहिली तर 4 तारखेपासून ते 7 तारखेपासून पाहायला मिळेल. टिवरीच्या मैदानात 50,000ची स्पर्धा आपण पाहू शकणार आहोत. आणि तदनंतर जर आपण पाहिलं तर 13 ते 17 RK एंटरप्राइजेस रणजितजी किरेसाहेब यांच्या संकल्पनेतून यंदाच्या वर्षात नाईट क्रिकेट भव्य टेनिस क्रिकेटचा सोहळा आपल्या डोळ्यासमोर रंगताना पाहायला मिळेल.
खूप चांगले स्टँड त्या ठिकाणी पाहायला मिळतील बसण्यासाठी. प्रेक्षकांना आसरा असणारे स्टँड आपल्याला यंदाच्या वर्षात काहीतरी नाविन्य जुचंद्रमध्ये पाहायला मिळेल. आणि अमित दादा पाटील यांची स्पर्धा कालपासून सुरू झाली. ऑफ साईडला सुरेख पद्धतीने ड्राईव्ह खेळला गेला आहे. तत्पूर्वी एक धाव तर अर्जित केली जाईल. जयेश गरज, जयेश जर आपण पाहिला, विघ्नेश जर आपण पाहिलं, तर विकास यांना जर आपण पाहिलं, तर हे अंडरआर्मचे जे प्लेयर आपल्याला पाहायला मिळतात आज ओरममध्ये खूप चांगली प्रगती करताना आपण पाहू शकाल. प्रशांत घरत याचा सुद्धा मी उल्लेख करेन, कारण या खेळाडूने अंडरआर्म बॉक्स पासून जी सुरुवात केली ती आतापर्यंत ओरममध्ये लगेच झळाळले. आणि खास करून एक्सपिरियन्स खेळाडू चार्ल्स गावद्या, शांत स्वभावाचा, नेहमीच क्रिकेटच्या मैदानात पाहायला मिळतो. संदीप करवत असेल एक्सपिरियन्स खेळाडू, विनायक भोईर सारखा खेळाडू आपण पाहू शकता, चेतन भोईर सारखा खेळाडू, डॉन सारखा खेळाडू. यावेळेला ऑन साईडला फटका चांगला आहे. चेंडू मात्र यावेळेला निघून जाईल इंटू द गॅप मध्ये. अप्रतिम दर्जेदार फटका पाहायला मिळतोय. चौकार, 4 धावा. आमदार चषकाचं आयोजन जितेंद्र ठाकूरच्या नावानं. बेटा दादा आहे जोडीला, घोर दादासाहेब जोडीला. 20 धावा फलकावर 1.4 चेंडूचा खेळ झालाय. 66 धावांचा पाठलाग करताना, कारण श्री सत्यनारायण स्पोर्ट्स कोपरी संघाने अशा मात्र मॅचेस कित्येक वेळा फिरवल्या गेल्यात. 26 चेंडू 46 धावा असं सामन्याचं समीकरण. ज्या रणनीतीने जायचं आहे, ज्या स्ट्रॅटेजीने मात्र जायचं आहे, त्या स्ट्रॅटेजी मात्र या ठिकाणी दिसून येते स्पष्टपणे. 20 धावा फलकावर 1.4 चेंडूचा खेळ झालाय, कारण अजून बॅटर येणं खूप गरजेची गोष्ट असेल. ते मात्र डगआउटमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. 2 फलंदाजांचा आनंद घेतात, अक्षय मातले आणि राजेश ओगे. यावेळेला एक रिस्क घेण्याचा प्रयत्न केला गेला. डेल्मॉन कोणतीही चुकी करणार नाही आहे. शॉर्ट गली रिझन मध्ये मात्र अक्षय मातलेचा एक बेजबाबदार फटका. बॅक टू द पॅव्हिलियन, गॉन. असं म्हणायला हरकत नाहीये. आरके मात्र रणजित जिकिनी साहेब थोड्या वेळापुरती रजा घेताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. खूप चांगलं अमितदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली मात्र ही स्पर्धा पाहायला मिळते. सागर भोईर आमच्या व्यासपीठावर आहे, ते म्हणजे वर्तक साहेब, निखिलजी पाटील, भूषण भोईर, ही सर्व जी मांदियाळी पाहायला मिळते. केदारनाथ पाटील साहेब आपण पाहू शकाल. अप्रतिम या स्पर्धेचा आनंद घेत असताना आपण पाहू शकतायत. नवीन फलंदाज निखिल ओघे आपण पाहू शकतायत आणि राजेश ओघे. यावेळेला खोलवर चेंडू होता, स्पर्श जरूर केला जातोय फॉलो थ्रू मध्ये. ज्यावेळेला चेंडूला रोखलं जातं ना, त्यावेळेला मात्र आपण पाहतो फॉलो थ्रू मध्ये तुम्हाला ते कठीण असतं, परंतु अशा वेळेला तुमचे एफर्ट खूप महत्वाची भूमिका असते आणि ते एफर्ट यावेळेला संदीप खरवतच्या माध्यमातून आपण पाहू शकाल. धावांची गती स्कोर कार्डवर 21 धावा. येणारे चेंडू आहेत 24 आणि 24 चेंडू मध्ये विजयासाठी 45 धावांचं लक्ष्य हे समोर असेल. 24 चेंडू 45 धावा हे सामन्याचं समीकरण आपण पाहू शकाल. तत्पूर्वी घेऊया एक छोटीशी विश्रांती आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. चला, नो मीटिंग नो टाइम, प्लीज डोंट वेस्ट द टाइम. समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. 24 बॉल्स रिमेनिंग अँड 45 रन्स रिक्वायर्ड टू विन.
तर 24 चेंडू आणि विजयासाठी जर आपण पाहिलं तर 45 धावांचं लक्ष समोर. राजेश शोगे एका साईडला 2 चेंडूमध्ये 2 धावा आतापर्यंत योगदान देत असताना पाहायला मिळतोय. तर निखिल ओगे सारखा खेळाडू नॉन स्ट्राईक एंडला बूम बूम म्हणून ओळखला जातोय. अमित तांडेला आपल्या गोलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळतोय. कंटिन्युअस दुसरा स्पेल त्याच्या हातामध्ये मात्र यावेळेला स्वीकार केलाय. गुड डिलिव्हरी जागेवरून खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. चेंडू आणि फळीचा व्यवस्थित समन्वय झाला नाही. लेफ्ट हँड बॅट्समन यावेळेला आपण पाहू शकता. आज लेफ्ट हँड बॅट्समन वरून एका खेळाडूचा जन्मदिवस आठवला. 1989 मध्ये बांगलादेश संघाकडून खेळताना ज्या खेळाडूने 100 कसोटी पूर्ण केले असा तमीम इक्बाल या खेळाडूचा आज जन्मदिवस आपल्याला पाहायला मिळतोय. ऑफ साईडला आपण पाहू शकता सुरेख पद्धतीने चेंडूला मात्र ड्राईव्ह खेळला गेलाय. विघ्नेश पुढे सरसावतोय. तत्पूर्वी 1 धाव वर्जित केली जाते आणि धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर 22 धावा गड्यांच्या मोबदल्यामध्ये. संत गतीने जी सुरुवात मात्र चांगली झाली होती भरत पाटील आणि अक्षय मातलेच्या माध्यमातून, परंतु अक्षय मातलेने एक थोडासा रिस्की शॉट खेळण्याचा प्रयत्न केला आणि तिथे फसला गेला. ज्यावेळेला अक्षय बाद झाला त्यावेळेला मिसबा उलख, त्यानंतर जोगिंदर शर्मा आणि श्रीशांत या 3 खेळाडूंची आठवण करून देणारा तो शॉट पुनश्च एकदा लक्षात आला आणि 2007चा वर्ल्ड कप मात्र हिरावून घेतला होता MS धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने. धावांची गती जर आपण पाहिली तर 22 धावा, 2 गडी बाद झाले. 2.2 चेंडूचा खेळ आतापर्यंत पाहायला मिळतोय. 2-2-2-2 आणि 2 अशा पद्धतीने मात्र या वेळेला कॉम्बिनेशन आपण पाहू शकता. धावांची गती फलकावर 22-22. रंगनाथ या वेळेला मात्र टी टाइमची व्यवस्था करतात, त्यांचा सुद्धा आम्ही धन्यवाद व्यक्त करतोय. खूप चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये. या वेळेला मात्र बुम बुम निकच्या बॅट मधून मिस टाइमिंग हा फटका पाहायला मिळतो. नो मॅन स्लॅड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतो तोपर्यंत विघ्नेश डिरेक्ट हिट आणि यस इज फलंदाज बाद. बॅक टू द डग आउट. हॅलो 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 काही जबरदस्त क्षेत्ररक्षण चित्याच्या चपळाईने. विघ्नेशची ही ताकद आहे, ही स्पेशालिटी आहे. चपळाईने कोणतंही मात्र ज्या विभागामध्ये मैदान कसंही असो, परंतु माझ्या जिद्दीने मी या वेळेला चांगला क्षेत्ररक्षण करणारच. केतन भोईर मॅचचा आनंद घेत असताना त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत. आरके एंटरप्राइजेसच्या माध्यमातून नाईटच्या स्पर्धेची ते सुद्धा वाट पाहत आहेत. जितेंद्र भोईर पाती यांना आपण पाहिलं. दीपेश पाटील मुख्य मंचावर आहेत. कुणाल पाटील असतील, अमितदादा पाटील यांचे बंधू आपल्याला पाहायला मिळत आहेत. महेंद्र पाटील सुद्धा या ठिकाणी सकाळपासून उपस्थित आहेत, त्यांचं सुद्धा आम्ही खूप खूप धन्यवाद व्यक्त करतोय. तर सचिन पाटील कोण विसरेल युवा चषक खानिवड्याचं मैदान 2013-14चं साल आणि काय आक्रमकता दाखवली होती धानी संघाबरोबर खेळताना. 6 चेंडूवर 6 षटकार ठोठवण्याची किमया याच खेळाडूच्या नावावर आपल्याला पाहायला मिळाली होती. परंतु युवा चषकाचं जसं नाव घेतलं तसं मात्र डॉनची सुद्धा आम्हाला आठवण आली. 1 चेंडूवर 6 धावा असताना ज्याने जबरदस्त आक्रमकता दाखवली होती असं भरपूर वेळा रेकॉर्ड केलंय. कारण या खेळाडूंचे रेकॉर्ड सांगणं हे आमचं आद्य कर्तव्य आहे. सचिन पाटील एका साईडला मॅन इन फॉर्म म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. इथून सामना बॅलन्सिंग आहे. 23 धावा फलकावर लगावल्या गेल्यात. अमित तांडेलने मात्र यावेळेला 14 धावा 1.3 चेंडू 9 चेंडू मध्ये 14 धावा खर्च केल्या. इथे विकेट टेकर गोलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं तो विश्वास यावेळेला पुनश्च एकदा दर्शवेल का. आणि आमदार चषक 28 तारखेची ती नाईट आणि 28 तारखेला सकाळी जवळजवळ 3:30-4च्या घरामध्ये ज्याला उत्कृष्ट गोलंदाज म्हणून सन्मानित केलं गेलं. बॅचेज अँड टेकन फलंदाज या ठिकाणी बाद होताना बॅटचा टो आणि तेवढाच सुंदर स्पर्श होऊन सरळ चेंडू विकासच्या हातामध्ये निघून जातोय. फलंदाज या ठिकाणी बाद होताना बॅक टू द डग आउट गॉन.
प्रत्येक नागरिकांच्या हृदयावर सुंदर अधिराज्य गाजवलं गेलंय. हक्काचा माणूस, आपला माणूस म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं लोकप्रिय आमदार आहेत बहुजन विकास आघाडीचे राजेशदादा पाटील. धावांची गती जर आपण पाहिली तर 23 धावा, 4 गडी बाद झालेत. यावेळेला 2.4 चेंडूचा खेळ झालाय. आमदार चषक आपण अनुभवत आहेत. हरीश पाटील संकट मोचक बनेल का, पायाचे कशा पद्धतीने खेळ स्वीकारेल याकडे लक्ष वेधित राहिलंय. हलकेशा हाताने खेळण्याचा प्रयत्न, दबाव आहे एकच. यावेळेला आपण पाहू शकाल अमित तांडेलने यापूर्वी सफलता प्राप्त केली गेली आणि मी म्हटलं होतं विकेट टेकर गोलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. 2.5 चेंडूचा खेळ झालाय. धावसंख्या 23. विशाल भोईर चांगली माहिती देत आहेत आमच्यापर्यंत. चांगलं भव्य दिव्य यावेळेला आपण पाहू शकाल. ज्या अनुषंगाने मात्र ही स्पर्धा कालपासून अमितदादा पाटील यांचा वाढदिवस आणि वाढदिवसाच्या निमित्ताने औचित्य साधून आलेली ही क्रिकेटची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. भव्य टेनिस क्रिकेट ऑन साइडला वी फॅक्टर मध्ये खेळला गेलाय. विनायक भोईर फ्रेम मध्ये येत असताना फेकी करतो तेवढाच तातडीने. तत्पूर्वी मात्र यावेळेला 2 धावा काही रोखू शकणार नाही आहेत आणि दुहेरीच्या माध्यमातून धावांची गती फलकावर. 25 धावा, 25 रन्स ऑन द बोर्ड लागल्या आहेत. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर यावेळेला 3 कंप्लीट झाले. 3 षटकांच्या समाप्ती अखेर धावसंख्या जाऊन पोहोचते 25 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आता येणारे चेंडू आहेत 18 चेंडू मध्ये 41 धावा. श्री सत्यनारायण स्पोर्ट्स संघाला विजयासाठी 18 चेंडू 41 धावा होऊ शकतील कारण राजेश ओगे सारखा एक मातब्बर खेळाडू आहे तर एका साईडला हरीश पाटील सारखा एक धुरंधर खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आहे. दोन्ही फलंदाजांकडे तेवढं कॅपेबिलिटी आहे. कॅलिबर खेळाडू म्हणून ओळखले जातात. क्षमता आहे. प्रतिभावंत खेळाडू म्हणून दोन्ही संघांच्या माध्यमातून खेळाडूंना आपण ओळखतोय. 18 चेंडू 41 धावा. चला वेळ दौडू नका प्लीज. 18 चेंडू 41 धावा. काय सामना रंगतदार स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही संघ बलाढ्य, दोन्ही संघ मातबर. अमित तांडेलने मात्र आपले 2 स्पेल होते ते पूर्ण केले. जिम्मेदारी असते ऍज अ बॉलर म्हणून तुम्हाला जर निवडतात तर तुमचे 12 चेंडू स्पेशल असतात खूप. 12 चेंडू मध्ये तुम्ही कशी गुणवत्ता सिद्ध करता हे तुमच्याकडे टॅलेंट ज्या वेळेला तुम्ही दाखवतील त्यावेळेला एक ऍज अ बॉलर म्हणून खूप चांगल्या प्रकारची प्रगती आपल्याला पाहायला मिळेल आणि ते अमित तांडेलने दाखवलं. ऍज अ बॅटर म्हणून राजेश ओगे, ऍज अ बॉलर म्हणून जादूगर या नावाने ओळखला गेला परंतु त्यानंतर लेग ब्रेक गोलंदाजी करता करता एक पेस बॉलर बनला आणि आता ऍज अ बॅटर म्हणून राजेश ओगे यांच्याकडे पाहिलं जातं. संदीप खरवत आपल्या गोलंदाजी मार्कवर फ्रिकीचा जादूगार. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होता. चेंडू मात्र यावेळेला निघून जातोय. तत्पूर्वी 1 धाव अर्जित केली जाईल. धावसंख्या 1च्या मदतीने धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते 26 धावा. 26 धावा. डॉन मात्र पुढे सरसावले गेले होते. डॉनचा मी नुकताच उल्लेख केला होता. त्याच्याच क्षेत्रामध्ये मात्र चेंडू निघून येतो. तत्पूर्वी 1 धाव येत असताना संघाची धावसंख्या फलकावर 26 धावा. 26 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या होतात. चेंडू आहे 17 आणि 17 चेंडू मध्ये विजयासाठी अजून सुद्धा सामना बॅलन्सिंग. 40 धावांचं लक्ष असेल. धावा होऊ शकतील मी करेन आत्मविश्वास परंतु संदीप खरवत काही जबरदस्त गोलंदाजी. यावेळेला सरळ बॅटने जरूर खेळला गेलाय. सन्मान दिला जातो हरीश पाटीलच्या माध्यमातून संदीप खरवतला कारण अनेक मैदाने ज्याने आपल्या स्वतःच्या गोलंदाजीच्या कुशल नेतृत्वावर खूप चांगल्या प्रकारची गाजवली गेले तोच खेळाडू मात्र यावेळेला आपण पाहू शकतात. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. ती जाऊन पोहोचते फलकावर 26 धावा. तर हरीश पाटील आज खरी मात्र यावेळेला गुणवत्ता सिद्ध करावी लागेल. संकट मोचक बनावं लागेल ते हरीश पाटीलला. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. तोच क्लास पुन्हा एकदा दर्शवत असताना लेग बायचा इशारा अजित म्हात्रे यांच्याकडून येत असताना संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते. विशाल भोईर आम्हाला या ठिकाणी दर्शवतात की 27 धावा 27 रन्स ऑन दी बोर्ड लागला होता. जेव्हा जेव्हा संदीप खरवत 6 धावा करून दिल्या नव्हत्या. बहुतेक विकास आघाडीची मॅच होती नालासोपाराच्या शिरपारक मैदानाच्या पाठीमागे जे एक जुनं मैदान आहे पोलीस स्टेशनच्या अगदी पाठीमागे नालासोपारा वेस्टला. तिथे उमराळ संघाला 6 चेंडू 6 करून दिल्या नव्हत्या.
हाच तो गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. असे कित्येक मॅचेस मात्र फिरवलेत. यावेळेला ऑन साईडला राजेश ओगेचा हा ऑन ड्राईव्ह, तत्पूर्वी एकच धाव. यू वेट म्हणून सांगितलं राजेश ओगेने हरीश पाटील आपल्या पार्टनरला. तत्पूर्वी एक धाव. श्री सत्यनारायण स्पोर्ट्स कोपरी संघ जाऊन पोहोचतोय फलकावर. 28 धावा, 28 रन्स ऑन द बोर्ड. भरत पाटीलने थोडा वेळ थांबायला हवं होतं, परंतु एक बेजबाबदार फटका मात्र आपल्याला पाहायला मिळाला आणि लवकरात लवकर बाद झाला. अक्षय मात्रेने एक चुकीचा फटका खेळला, थोडीशी रिस्क घेतली होती, तो सुद्धा बाद झाला आणि सचिन पाटील बॅटला ब्रश करून गेला, फलंदाज बाद झाला. यावेळेला आपण पाहू शकतायत एक धाव तर निश्चित स्वरूपात आणि दुर्दैव आड आलं ते निखिल ओघेचं. 22च्या स्वरूपात अजित म्हात्रे यावेळेला दर्शवत असताना संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर. 29 धावा, 29 चेंडू आहेत तुमच्याकडे आता मात्र 14 आणि 14 चेंडूमध्ये विजयासाठी 37 धावांचं लक्ष असेल. 14 चेंडू 37 धावा. श्री सत्यनारायण 13 चेंडू असतील आणि 13 चेंडूमध्ये विजयासाठी 37 धावा हे सामन्याचं समीकरण. 13 balls remaining and 37 runs required to win. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न डॉन, काही जबरदस्त क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळतं. वाईट +1 2 धावा ऍडिशनल केल्या जातात आणि बॅलन्सिंग असेल. 35 धावांचं लक्ष आहे ते 13 चेंडूंमध्ये. सकाळपासून हेच समीकरण आपण पाहतोय. 12 चेंडू 34 धावा, 12 चेंडू 35 धावा, अशा प्रकारचं समीकरण आजच्या दिवसामध्ये. आणि हायेस्ट टोटल 65 वर पोहोचली ती साईच्या अर्नाळा या संघाच्या माध्यमातून. या अगोदर 50 धावा आपण पाहिल्या होत्या मिताली 11 शिरवली संघाने करून दिल्या नाहीत अष्टविनायक नायगाव संघाला. यावेळेला ऑन साईडला फटका चांगला आहे. हरीश पाटीलच्या बॅट मधून पटकन आवाज. आपल्याला पाहायला मिळतं. टीम मीटिंग मैदानाच्या आतमध्ये घेतली जाते, परंतु वेळ दौडू नका. अजून आपल्याला 2 सामने यानंतर खेळवायचे आहेत. हा विचार करून थोडंसं आपण कॉपरेट करा, कारण घड्याळ जवळजवळ 4:30 वाजण्याच्या सुमारास अतिशय सुंदर अशा वातावरणात ही स्पर्धा पाहायला मिळते. अभिमन्यू स्पोर्ट जुचंद्र आदरणीय सन्माननीय कुमार अमितदादा केदारनाथ पाटील यांच्या संकल्पनेतून आमदार चषक 2022 उभारला गेला. सातत्याने आपण पाहतो ही स्पर्धा. दुपारच्या सत्रामध्ये आप्पांचं आगमन झालं होतं आणि यावेळेला 4 चांद लागले गेले होते या स्पर्धेला. 12 चेंडू आणि विजयासाठी सामना बॅलन्सिंग 29 धावांचं लक्ष आहे. असला की आपण सर्व भाविक आपल्याला पाहायला मिळतात. एकच मंत्र ओम साई राम. सा म्हणजे साक्षात आणि म्हणजे ईश्वर अर्थात साई. म्हणतात ना स्वर्गात पण जे सुख मिळणार नाही ते तुझ्या चरणाशी आहे. स्वर्गात पण जे सुख मिळणार नाही ते तुझ्या चरणाशी आहे. साईनाथा कितीही मोठी समस्या असू दे, साईनाथा तुझ्या नावातच समाधान आहे. खूप सुंदर सॉन्ग आपण ऐकलात. 12 चेंडू आणि 29 धावा हे सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. रंगनाथ मात्र यावेळेला आपण पाहू शकतात पाण्याची व्यवस्था रंगनाथ देशमुख हे आपल्याला पाहायला मिळतात पाण्याची व्यवस्था करतात. या अगोदर रविकांत यांना आपण पाहिलं होतं आणि कल्पेश म्हात्रे यांना आपण पाहिलं होतं पाण्याची व्यवस्था करत असताना. चांगले खेळाडू सुद्धा आहेत कल्पेश म्हात्रे नो डाऊट. निखिल पाटील यांना आपण पाहू शकतात
दिवेश पाटील काय जबरदस्त प्रगती केली या खेळाडूने. अप्रतिम आपण पाहू शकतात. विशाल असतील यावेळेला आउट साइडला इनसाइड आउटचा फटका, क्लास टायमिंग. चेंडू मात्र या वेळेला निघून जाईल. सरळ 6 धावांकरता पंचांचा सिग्नल. यस, इट इज अ 6 रन्स. क्या बात है. मैदानाच्या आतमध्ये प्रयत्न सुरू आहेत. तर राजेश शोगेच्या बॅट मधून यावेळेला खणखणीत इनसाइड आउटचा फटका ज्या वेळेला तुम्ही खेळताना त्यावेळेला तुमचा बॉटम हँड खूप महत्वाची भूमिका असते आणि तो बॉटम हँडचा परिपूर्ण उपयोग केला. कलात्मक फटका होता. 6 धावा आल्या त्या एक्स्ट्रा कव्हर आणि अगदी मिड ऑफच्या मधोमध. चेंडू मात्र यावेळेला निघून गेला 6 धावांकरता. यावेळेला हुकचा फटका पाहायला मिळतो. चेंडू मात्र यावेळेला निघून जाईल. संदीप करवतला बीट करून फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये 2 धावा तर निश्चित स्वरूपात तिसऱ्या धावेसाठी वळालेत आणि फेक येईपर्यंत या वेळेला आपण पाहू शकाल 3 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. मात्र थोडासा क्रॅम्प येणार नाही याची दक्षता जरूर घेतली गेली. राजेश शोगे संकट मोचक बनलाय आपल्या संघासाठी. आता चेंडू आहे तुमच्याकडे 10 आणि 10 चेंडू मध्ये 20 धावा. सामना होता कुठे आला कुठे, कारण 2 चेंडूंमध्ये 9 धावा आणि 450चा स्ट्राईक रेट आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतोय. खूप चांगल्या प्रकारचं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. संदीपजी गावंड सर मॅचचा आनंद घेत असताना 2 षटकांमध्ये 21 धावा ते सूचित करत असताना पाहायला मिळतात. धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते 46-46 या धावसंख्येवर. खूप चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. प्रत्येक चेंडू गणिक 2 धावांचं कॅल्क्युलेशन, कारण हे 2 धुरंधर खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकतायत. कारण सतीश पाटील सारखा खेळाडू सुद्धा येणं बाकी आहे, परंतु या अगोदर खूप चांगल्या प्रकारचा खेळ दीपेश लोखंडे सारखा खेळाडू असेल. यावेळेला पहिला नाळला खूपच बाहेर होता विघ्नेशचा हा चेंडू आणि पंच ललित भोईर वळतात, वाईटचा इशारा करतात. धावसंख्येत भर होते. धावसंख्या 47. चेंडू आहेत तुमच्याकडे 10 आणि 10 चेंडू मध्ये विजयासाठी 19 धावा हे सामन्याचं समीकरण. हरीश पाटील पुनश्च एकदा यावेळेला सरळ बॅटने जरूर खेळला गेला. स्ट्रेट ड्राईव्हच्या माध्यमातून जयेश घरात पुढे सरसावतो. जयू फेकी येईपर्यंत पहा पापणी लवते 2 धावा पूर्ण पळून काढल्या जात आहेत. गुड, सुंदर. या वेळेला थिंकिंग सहित फलंदाजी करताना आपण पाहू शकतात. धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते 49 या धावसंख्येवर. आता येणारे चेंडू आहेत तुमच्याकडे 9 आणि 9 चेंडू मध्ये विजयासाठी 17 धावा. प्रत्येक चेंडू गणिक समीकरण बदललं गेलंय. विघ्नेशला काहीतरी कानमंत्र देत असताना, कारण हे अंडरआर्म पासून ज्यांनी सुरुवात केली आणि एकमेकांवरचा विश्वास सातत्याने आपल्याला सार्थ ठरवत असताना पाहायला मिळत आहेत. परंतु हरीश पाटील आणि राजेश शोगे एका साईडला कानमंत्र देत असताना पाहायला मिळत आहेत. कारण ही मॅच खूप महत्वाची भूमिका आपल्याला पाहायला मिळते. जेव्हा आपण आपल्या गावासाठी जर्सी परिधान करतो ना, तेव्हा गावाची पाण प्रतिष्ठा मात्र ही मैदानाच्या आतमध्ये लागलेली असते आणि गावासाठी खेळण्याचा एक वेगळाच आनंद असतो, तो मात्र यावेळेला पाहायला मिळतो. यावेळेला ऑफ साईडला सुरेख पद्धतीने जागा बनवली, रूम दिला. चेंडूला मात्र यावेळेला खेळलं गेलं. चेंडू मात्र दी बॅकवर्ड पॉइंट एक्स्ट्रा कव्हरच्या अगदी मधोमध यावेळेला चेंडू निघून जाईल 4 धावांकरता. व्हॉट अ एफर्ट. चौकार, 4 धावा. धाव संख्या जाऊन पोहोचते 53 धावा. काय आक्रमकता दाखवले. योग्य वेळेला योग्य फलंदाजी करत असताना आपण पाहू शकाल. आता चेंडू आहेत तुमच्याकडे जवळजवळ 8 आणि 8 चेंडू मध्ये विजयासाठी 13 धावांचं लक्ष्य समोर असेल. 8 चेंडू मध्ये 14 धावा. 8 चेंडू मध्ये 14 धावा आपण पाहू शकाल आणि विजयासाठी 8 चेंडू 13 धावा एकंदरीत आपण पाहू शकतात. 8 चेंडू 13 धावा. काय जबरदस्त सामना मैदानाच्या आतमध्ये. पॉवरफुल सामना आपल्याला पाहायला मिळतो. विघ्नेश आपल्या गोलंदाजी मार्कवर येताना, विनायक भोईर काहीतरी कान मंत्र देताना, आपला एक्सपिरियन्स शेअर करत असताना पाहायला मिळतोय. चला वेळ दौडू नका प्लीज. डोंट वेस्ट द टाइम. वेळेचं भान ठेवायचंय. प्रत्येक खेळाडूला आम्ही विनंती करू. यावेळेला हरीश पाटीलने जबरदस्त अप्रतिम दर्जेदार शानदार षटकार बॉडी शॉट
बाय हरीश पाटील. मॅग्निफिसंट बॅटिंग आणि 200 रुपयांचं कॅश प्राइज अमितदादा पाटील यांच्या माध्यमातून सातत्याने पाहायला मिळतं. किसन या अगोदर सौरभने मात्र झेल टिपला होता. 200 रुपयांचं कॅश प्राइज मिळालं होतं. आता किसन आपल्याला पाहायला मिळतोय आणि अमितदादा पाटील या वेळेला त्यांच्या खिशातून मात्र 200 रुपयांचं कॅश प्राइज. एक मोठं हृदय आहे. धावसंख्या 59, 7 धावांचं लक्ष. मी म्हटलं होतं संकटमोचक धुरंधर खेळाडू आहेत. चेंज ऑफ पेस यावेळेला पाहायला मिळाला. स्लोवर 1 चेंडू आपण पाहू शकलात. आता चेंडू आहे तुमच्याकडे 6 आणि 6 चेंडू मध्ये विजयासाठी धावा हव्यात त्या 7. जबरदस्त या षटकांमध्ये धावा जर या षटकात आपण विचार केला तर खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळाल्या. 22 धावा तब्बल मात्र कुठल्या गेल्या या षटकामध्ये. कोपरी संघ पूर्णपणे सन्नाटा पसरला गेलाय. मात्र कशा पद्धतीने खेळी करतात याकडे लक्ष असेल. 6 चेंडू 7 आणि कंपल्सरी चेसिंग असेल, लक्षात घ्यायचंय. यस, चेंडू चेंज करायचंय आणि 200 रुपये या ठिकाणी किसन अमितदादा पाटील यांच्या शुभ हस्ते त्या ठिकाणी 200 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाईल. किशन 6 चेंडू आणि विजयासाठी 7 धावा. चेंडू द्या लवकरात लवकर मैदानाच्या आतमध्ये. 6 चेंडू 7 धावा. चला वेळ दौडू नका. आम्ही समजू शकतो की उन्हाचा तडाखा खूप मोठ्या प्रमाणात उष्णता वाढली गेले आणि जरूर पाणी खूप प्यायला पाहिजे, प्राशन केलं पाहिजे तेवढं पाणी. आणि तेच मात्र हरीश पाटील मी म्हटलं होतं एक संकटमोचक खेळाडू आहे. ऍज अ कॅप्टन रोल कसा मात्र यावेळेला अदा करायचा. राजेश शोगेने मात्र सुंदर सुरेख साथ दिली. जो षटकार आला ना तिथून मात्र थोडस गेम चेंज झाले आणि थोडासा मात्र यावेळेला उत्साह वाढला गेला. आता 6 चेंडू 7 धावा. कोणत्या गोलंदाजाला मात्र गोलंदाजी मार्कवर आणलं जाईल याकडे लक्ष असेल आणि गोलंदाज मात्र या ठिकाणी आपण पाहू शकाल हळूहळू मात्र विचार विनिमय करून गोलंदाजाला पुढे आणलं गेलंय आणि चार्ल्स गावद्या गोलंदाजी मार्कवर येताना आपण पाहू शकाल. एक एक्सपिरियन्स खेळाडू आहे. 6 चेंडू 7 धावा. चेसिंग कंपल्सरी आहे, लक्षात घ्यायचंय. डोंट क्रॉस द ब्रिज अंटिल यू कम टू इट. संकट येण्यापूर्वीच त्याची चिंता करीत बसू नका खेळाडूंनो, तर फाईट करा. कारण पाणी धावतं म्हणून त्याला मार्ग सापडतो. तसंच आपण प्रयत्न करत राहिले तर यश ऑटोमॅटिकली आपोआप आपल्याला मिळेल यात काही ती मात्र शंका नाही आहे. म्हणतात ना शून्यातून विश्व निर्माण करण्यात जी मजा आहे ना ती आयत्या पिठावर रेषा ओढण्यात मजा नाहीये. आणि तेच मात्र यावेळेला आपण पाहू शकता 6 चेंडू आणि 7 धावा. एक सामन्याचं सुंदर समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. चार्ल्स रेडी होतोय आपल्या गोलंदाजी मार्कवर येताना राजेश योगेसाठी. दोन्ही फलंदाज जिम्मेदारी जबाबदारीने खेळताय. सेन्सिबल क्रिकेट, समंजसपणाने क्रिकेट मात्र पाहायला मिळतं आणि दोन्ही भरवशाचे फलंदाज म्हणून टेनिस क्रिकेट विश्वामध्ये नावाजलेले फलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. 6 चेंडू 7 धावा. काय सामना रंगतदार स्थितीमध्ये आमदार चषक 2022 मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. ऑफ साइडला सुरेख पद्धतीने चेंडूला मात्र यावेळेला ड्राईव्ह खेळला जातोय. तत्पूर्वी 1 धाव अर्जित केली जाईल. चेतन भोईर पुढे सरसावतोय. तत्पूर्वी 1 धावेसहित संघ जाऊन पोहोचतोय तो फलकावर. एकंदरीत 60 धावा. चेंडू आहेत 5 आणि 5 चेंडू मध्ये 6 धावा. मात्र माइंड मध्ये फिट ठेवा की मात्र या वेळेला आपण पाहू शकतायत की चेसिंग कंपल्सरी आहे. 5 चेंडू 6 धावा. हरीश पाटील जणू काही दोन्ही फलंदाजांच्या केपट्टी प्रेमात पडलेले आहे. कारण फुटबॉल प्रमाणे चेंडू दिसू लागले आणि जिथे अटॅक करायचा होता तिथे मात्र अटॅकिंग मूड मध्ये हे दोन्ही फलंदाज दिसले. एक उजव्या हाताचा फलंदाज तर एक डावखुऱ्या हाताचा फलंदाज. दोन्ही फलंदाज धुरंधर खेळाडू आपण पाहू शकलात. 5 चेंडू 6 धावा. हरीश पाटील क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना पाहत असताना निरीक्षण करतोय. ऑफ साइडला सुरेख ड्राईव्ह, क्लास टायमिंग यावेळेला पाहायला मिळतं. तत्पूर्वी तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण रोहितच्या द्वारे आणि फेकीपर्यंत फलंदाज या ठिकाणी बाद होताना आपण पाहू शकाल. बॅक टू द डगआउट. टर्निंग पॉइंट ऑफ द मॅच. चेंडू आहे 4 चेंडू मध्ये विजयासाठी धावा हव्यात त्या 5. 4 चेंडू 5 धावा. बॅट हवेत होती. यावेळेला आपण पाहू शकलात हरीश पाटीलचे थोडेसे गोड शब्द कानावर राजेश ओगेच्या गेले. सतीश पाटील यावेळेला नवीन फलंदाज ज्याचा मी उल्लेख केला होता. मोठी प्लसचं क्रिकेट खूप चांगल्या प्रकारचा कोपरी संघ सुद्धा हाताळतोय.
एक चेंडूवर 6 धावांची गरज असताना सतीश पाटीलने भरपूर वेळा आपल्या नावावर हा कारनामा केलाय. तोच खेळाडू मैदानाच्या आतमध्ये हरीश पाटीलने काही जबरदस्त आपण पाहू शकाल अप्रतिम कामगिरी केली. टाळ्यांचा गजर होतोय आणि व्हायलाच हवा. 11 चेंडूमध्ये 21 धावा. जबरदस्त आपण पाहू शकतायत. 61 धावा फलकावर पाहायला मिळतात. 4 चेंडू आणि 5 धावा. एक चेंडू 6 धावांची गरज असताना आडणे गावामध्ये आमच्याच गावामध्ये मात्र याच खेळाडूने खूप चांगली किंमत साध्य केली होती. षटकार ठोठावला होता. तोच खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकतायत. चेंडू आहेत 4 आणि 4 चेंडूमध्ये विजयासाठी धावा हव्यात त्या 5. नेक्स्ट मॅच बिग मॅच आपल्याला पाहायला मिळेल. ज्या 2 संघांमध्ये आपण पाहू शकणार आहोत. मुंफाज 11 वसई फाटा एका साईडला आणि एका साईडला एकविरा स्पोर्ट्स नायगाव. या 2 संघांमध्ये बिग फाईट. तो चेंडू आहे तुमच्याकडे जवळजवळ 4 आणि 4 चेंडूमध्ये 5 धावांचं लक्ष्य. कोणत्या संघाचा प्रवास या ठिकाणी समाप्त होईल याकडे सर्वांचं लक्ष वेधित राहिलंय. एका साईडला श्री सत्यनारायण स्पोर्ट्स कोपरी की साईच्या अर्नाळा. यावेळेला करण्याचा प्रयत्न दबावाखाली हा स्ट्रोक जरूर खेळला गेला होता. एक धाव तर निश्चित स्वरूपात दुसऱ्या धावेसाठी निघालेत. पुन्हा एकदा मात्र या वेळेला टर्निंग पॉइंट ऑफ द मॅच या ठिकाणी पाहायला मिळेल. आता चेंडू आहेत 3 आणि 3 चेंडू मध्ये 4 धावा. प्रेशर अँड फक्त प्रेशर या वेळेला आपण पाहू शकतायत. फक्त दबाव आणि फक्त दबाव या वेळेला आपण पाहू शकतायत. 3 चेंडू आणि विजयासाठी 4 धावांचं लक्ष या वेळेला पाहायला मिळेल. नमन ओगे लगेच मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहायला मिळेल. 3 चेंडू आणि विजयासाठी सामना बॅलन्सिंग पाहायला मिळतोय. 4 धावांचं लक्ष. चला वेळ दौडू नका. साईच्या अर्नाळ संघ आपण लगेच क्षेत्ररक्षक आपापल्या जागी जायचंय. फलंदाजाने घाई करा. वेळ दौडू नका प्लीज. तर विदिन सेकंदामध्ये तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये जावंच लागतं. सतीश पाटील यावेळेला बॅक टू द पॅव्हिलियन मध्ये जात असताना तर नमन ओगे आणि एका साईडला राजेश ओगे ही ब्रदर्स जोडी सातत्याने आपण पाहू शकतायत. या अगोदर आपण सचिन पाटील असतील, महेश पाटील यांना आपण पाहिलं ब्रदर्स जोडी. निखिल ओगे असतील, प्रथमेश बंटी ओगे असतील, या जोडीला आपण पाहिलंय ब्रदर्स जोडीला. तर आता 3 चेंडू आणि विजयासाठी 4 धावा. चला घाई करा जरा. वेळ दौडू नका. आम्ही समजू शकतो की सामना खूप बॅलन्सिंग आहे. 4:45 वाजण्याच्या सुमारास राजेश 9 चेंडू मध्ये 15 धावा. कॉलिंग व्यवस्थित झालं नाही. त्या कारणास्तव मात्र यावेळेला फलंदाज बाद झाले ते 2 धावचीच्या स्वरूपात. चला वेळ दौडू नका प्लीज. लवकरात लवकर फलंदाज यावेळेला आपण पाहू शकता. दोन्ही फलंदाज मात्र खेळपट्टीवर आहेत ब्रदर्स जोडी. या वेळेला मात्र आपण पाहू शकतात फलंदाज बाद होताना आपण पाहू शकतात. बॅक टू द डगआउट. बॅक टू बॅक 3 फलंदाज बाद. तर विशाल आपला डिसिजन नायगाव सांगा. तर चेंडू आहे जबरदस्त सामना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. चार्ल्सने मात्र या वेळेला सामना होता कुठे आला कुठे. 6 चेंडू 7 धावांची गरज असताना 2
संपूर्ण चषकामध्ये केलं होतं. रवी राऊत आणि त्यांच्या संपूर्ण टीमचं ऑर्गनायझेशन आणि त्या स्पर्धेमध्ये मात्र याच खेळाडूने गेल्या वर्षामध्ये 6 चेंडू 6 षटकार ठोठावली होती. यावेळेला मात्र बॅटचे आपला आवडता पणासपणा लावून गोलंदाजी केले. एका साईडला हरेश पाटील बाद झाल्यानंतर ही पडझड, मी म्हटलं होतं दॅट्स अ टर्निंग पॉइंट ऑफ द मॅच. कारण ज्या वेळेला मात्र धावचित बाद झाला तिथे थोडाफार कुठेतरी प्रेशर घेतलं गेलं आणि प्रत्येक फलंदाज येस नो अँड वेट या 3 गोष्टींचा समन्वय पाहायला मिळाला नाही. 1 चेंडू आणि 4 धावेची गरज. जर हा सामना मित्रांनो तुम्हाला आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्या होत्या. या दोन्ही संघांसाठी आपण शुभेच्छा देऊया. 1 चेंडू आणि 4 धावा, काही जबरदस्त सामना मैदानाच्या आतमध्ये रंग. 1 चेंडू आणि 4 धावेची गरज. कोणता संघ या स्पर्धेत मात्र आव्हान टिकून राहील आणि कोणता संघ परतीचं तिकीट मिळवून दिलं जाईल. 1 चेंडू 4 धावा. यावेळेला रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न आणि तोंडातला घास हिरावून घेतला गेला श्री सत्यनारायण स्पोर्ट्स कोपरी संघाच्या, आपण पाहू शकाल. आणि जबरदस्त गोलंदाजी चार्ल्स गावदेच्या माध्यमातून आपण पाहू शकाल. एलपी यांच्याकडून पारितोषिक आलेला आहे, जमा झालं ते आपण कलेक्ट करा आणि 100 रुपये निखिल यांच्यासाठी, भरत पाटील यांच्यासाठी आपण पाहू शकता 100 रुपयांचं कॅश प्राइज. चार्ल्स अप्रतिम गोलंदाजी, काय जबरदस्त गोलंदाजी, पणासपणा लावून गोलंदाजीचं पृथक्करण पाहायला मिळालं. आणि यावेळेला जेकब हे सुद्धा खुश आहेत आपल्या संघावर आणि अनिल गरत या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. तर चार्ल्स या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. चार्ल्स आपण यायचंय.